गुन्हेगारांचं शहर, ड्रग्जचं शहर, महिलांची छेडछाड होते इथे, मंगळसूत्रापासून सर्व पद्धतीच्या गुन्हे इथे नोंदवले जातात. विद्यार्थ्यांच्या संदर्भात तर असा प्रश्न झाला आहे की पालकांना महागडं शिक्षण पुण्यामध्ये सर्वात जास्त मिळतं. विकास म्हणजे कुठेतरी नुसते ओव्हरब्रिज बांधणं नव्हे किंवा नुसती हॉस्पिटलच्या बिल्डिंग बांधायच्या पण हॉस्पिटल सुरू करायचं नाही, हा म्हणजे विकास नाही. बीजेपीने जे केलं आता ग्रामीण भागामध्ये शिरायसाठी ते हेच केलं. ती सहकारी संस्था ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्यावरती दबाव आणायचा, त्यांना पक्षामध्ये ओढायचं किंवा त्यांच्या सादरदारांना कर्ज द्यायची किंवा उलट ती त्यांच्यावरती केसेस करायची. राष्ट्रवादी मॉडेल काय आहे की सत्ताधारी किंवा लाभार्थी होण्यासाठीचं ते मॉडेल आहे. तुम्ही जर बघितलं तर अजितदादा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोन्ही गट हे सत्ताधारी आहेत. सत्ता त्यांची ग्रामीण भागामध्ये त्यांची सत्ता आहे आणि त्या सत्तेचा वापर कसा करता येईल, मग सातत्याने यांना सत्तेशिवाय कामच करता येते. मला अभ्यास कसा असतो आम्हाला माहिती नाही. अभ्यास यांना करायचा होता तर मग लाडकी बहीणच्या वेळेस इतक्या कोटी महिला बोगस महिला कशा आल्या याच्यामध्ये. त्यामुळे हे अभ्यास करणं हे वगैरे सोंग आहे. आजच्या घडीला तुम्ही जे मनसेचं उदाहरण देतं ते एंटरटेनमेंट मॉडेल झालं नंतर. त्याचं कारण असं तिथे कार्यकर्ते तुम्हाला मनसेचे कार्यकर्ते खूप चिवट आणि दिसतील. मनसेच्या नेतृत्वाची जी रेल्वे आहे त्यांची ती इंजिन आहे ते कधी उजवीकडं कधी डावीकडं कधी कुठं जातं हे काही कळलंच नाही सामान्य कार्यकर्त्याला आणि सामान्य माणसाला सुद्धा कळलं नाही. बिंदास पोल या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आजवर सोशल वर्कर्स, प्रोफेशनल्स, एंटरप्रेन्योर्स यांचे इंटरव्ह्यूज घेतले. आज आपला पहिला पॉलिटिकल इंटरव्ह्यू आहे. आपल्यासोबत आम आदमी पार्टी महाराष्ट्र स्पोक्स पर्सन मुकुंद किर्दतजी आहेत. नमस्कार सर. सर, आपला हा नवीन पॉडकास्ट आहे बिंदास बोल नावाचा. याच्यामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद बोलल्याबद्दल. सर, आपण स्टार्टिंग आपल्याला आम आदमी पार्टीच्या इलेक्शन्स बद्दल बोलायचं आहे. सो आपण पुणे, महाराष्ट्र आणि दिल्ली असे 3 टप्प्यांमध्ये बोलू. आपण पुण्यापासून स्टार्ट करूया. तर आता पीएमसी इलेक्शन्स येत आहेत. आम आदमी पार्टीची काय तयारी आहे? आम्ही ऐकले की आम आदमी पार्टी सगळ्या सीट्स लढू इच्छिते, पण तुम्ही सांगा की काय तयारी आहे आम आदमी पार्टीची? आम आदमी पार्टीला खरं तर पुणेकरांना ही पहिली संधी आहे. कारण गेल्या 2014 मध्ये आम आदमी पार्टी स्थापन झाल्यापासून नंतर जे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये कॉर्पोरेशन इलेक्शन आम्ही लढवलीच नाही आणि आम्ही 2020 पासून तयारी करतोय. कॉर्पोरेशनचे इलेक्शन या पुढे ढकलले जातात सातत्याने आणि त्यामुळे ती संधी जवळपास आज इतक्या वर्षानंतर मिळते आणि ती एका अर्थाने पुणेकरांना संधी आहे. म्हणजे आम आदमी पार्टीला संधी आहे पुणेकरांना संधी आहे की चांगलं स्वच्छ राजकारण करू पाहणाऱ्या, खरोखर जनतेच्या सामान्य माणसाच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करू पाहणाऱ्या, एक विकासाचं नवीन मॉडेल घेऊन येणाऱ्या आम आदमी पार्टी हा त्यांच्यापुढे निश्चितपणे पर्याय असेल. आणि हा पर्याय पुणे शहरातल्या सर्व प्रभागांमध्ये म्हणजे जे ते आपले 61 प्रभाग आहेत या सर्व प्रभागांना उपलब्ध असेल. त्यामुळे आम आदमी पार्टी सर्व ठिकाणी निश्चित लढवेल. आपण असेंब्ली इलेक्शनच्या आधी पण भेटलो होतो, त्यावेळेस पण तुम्ही म्हटलं होतं की आम आदमी पार्टी सगळे सीट्स लढू इच्छिते, पण त्यांनी नंतर बॅकआउट केलं आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. पण यावेळेस तुम्हाला वाटतं की असं नाही होणार, महाविकास आघाडी सोबत नाही जाणार आम आदमी पार्टी आणि स्वतः इंडिपेंडेंटली लढेल? हो, त्याचं कारण थोडंसं वेगळं होतं. इंडिया आघाडीचा आम्ही पार्ट होतो आणि इंडिया आघाडी ही मुख्यत्वे जी मोदी आहे यांच्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की या काळामध्ये दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे सर्व नेते हे तुरुंगात चौकशीच्या नावे ठेवता येतील याचा सर्व प्रयत्न झाला आणि त्यामुळे एका अर्थाने या दडपशाहीच्या विरोधामध्ये उभं राहणं गरजेचं आणि त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये आम्ही त्यांना सपोर्ट करण्याची किंवा त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळे आधीचे इलेक्शन लढवले नाहीत. परंतु आता जो आहे हा सामान्य जनतेला पर्याय देण्याचा प्रश्न आहे, संघटना वाढीचा प्रश्न आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये कार्यकर्ते जे इतके वर्ष काम करत आहेत त्यांना निश्चितपणे यावेळेस निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे. खरं तर बऱ्याच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही. अशा वेळेस तसं पाहिलं तर नवीन पक्षाला, नवीन काम करणाऱ्या व्यक्तीला हा गोल्डन पिरियड आहे की तुम्ही तुमच्या संकल्पना घेऊन येऊ शकता, तुम्ही तुमच्या नवीन काही आयडियाज असतील त्या जनतेसमोर प्रेझेंट करू शकता. अशा वेळेस स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, अगदी ग्रामपंचायत जरी म्हटलं तिथपासूनच्या याच्यासाठी मग आम आदमी पार्टी पक्षाकडे असं काही मॉडेल किंवा काही प्लॅन ऑफ ऍक्शन केलेलं आहे का? याचा आम्ही आराखडा पूर्ण तयार आहे.
तो वेळोवेळी आम्ही जनतेसमोर मांडत पण जाणार आहोत. म्हणजे आता इथून पुढचे जे टप्पे आहेत तो आम आदमी पार्टीचा जो पुणे शहराच्या विकासाचा जो आराखडा आहे तो आम्ही पुढे जनतेपुढे मांडणार आहोत. याचं कारण असं की आजवर काय झालंय की एक तर पुणे शहराचा विकास आपण बघतो की म्हणजे शहर एक सांस्कृतिक शहर अशा पद्धतीने आपण म्हणत आलो, किंवा शिक्षणाचं माहेरघर म्हणत आलो, IT हब म्हणत आलो, उद्योगनगरी ऑटोमोबाईल सेक्टरसाठी तो मोठा हब होता हा. असं सगळं जे पुण्याचं वर्णन आपण आतापर्यंत ऐकलं ते प्रत्यक्षामध्ये आता असं परिस्थिती झाली की गुन्हेगारांचं शहर, ड्रग्जचं शहर, महिलांची छेडछाड होते इथे, मंगळसूत्रापासून सर्व पद्धतीच्या गुन्हे इथे नोंदवले जातात. विद्यार्थ्यांच्या संदर्भात तर असा प्रश्न झाला आहे की पालकांना महागडं शिक्षण पुण्यामध्ये सर्वात जास्त मिळतं. म्हणजे अशा आणि या पद्धतीचं विकासाचं मॉडेल किंवा वर्षानुवर्ष दरवर्षी खड्ड्यांवरतीच बजेट खर्च करणारं इथलं प्रशासन, अशा पद्धतीची परिस्थिती पुणे शहराची झाली. आणि त्यामुळे पुणे शहराला नवीन विकासाचं मॉडेल आपल्याला निश्चित द्यायला लागेल. विकास म्हणजे कुठेतरी नुसते ओव्हरब्रिज बांधणं नव्हे, किंवा नुसती हॉस्पिटलच्या बिल्डिंग बांधायच्या पण हॉस्पिटल सुरू करायचं नाही, हा म्हणजे विकास नाही. त्यामुळे विकासाचं नवीन मॉडेल जे पुणेकरांना हवं आहे किंवा पुणेकर ज्याची आशा करतात ते निश्चितपणे आम्ही पुढे घेऊन येणार आहोत. आणि त्याचे टप्पे असतील, त्या पद्धतीने ती माहिती जनतेपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आमचं जे आश्वासन आपण म्हणू त्याला, किंवा आम्ही खरं तर तो आश्वासन हा शब्दही नाही वापरत, कारण तो इतका बदनाम झाला आहे या सगळ्यांच्या याच्यामुळे. त्यामुळे आम्ही त्याला गॅरंटी कार्ड म्हणतो. दिल्लीमध्ये पण आम्ही गॅरंटी कार्ड हा शब्द जो वापरला होता, पुण्यामध्ये आम्ही गॅरंटी कार्ड देऊ. राईट. तुम्ही म्हणजे आम आदमी पार्टी वेळोवेळी प्रोटेस्ट करत असते. कालच एक प्रोटेस्ट झाला आपण पाहिला. सो वेळोवेळी प्रोटेस्ट करत असते. पण तुम्हाला वाटतं की आम आदमी पार्टीचे जे मुद्दे आहेत किंवा जे प्रोटेस्ट ते करते ते लोकांपर्यंत पोहोचत आहे पुण्यामध्ये? लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जनतेचे मुद्दे उचलायला लागतात. म्हणजे आम्ही जे मुद्दे तुम्ही जर पाहिलं तर छोटे मोठे मुद्दे आम्ही उचलत आलो. म्हणजे अगदी शाळांमध्ये 25% राखीव जागा असतील तर त्या पालकांना मिळाल्या पाहिजेत. म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे आहेत, ज्यांची आर्थिक कपॅसिटी नाही ती खाजगी शाळांमध्ये इंग्लिश मिडियममध्ये जाणं, मग त्या मुलांना प्रवेश मिळाला पाहिजे, त्यासाठी आंदोलन केलं. मग ते GR साठी आम्ही लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत केली, ती लढाई जिंकलो. स्वच्छतागृहांचा प्रश्न आहे साधा, महिलांसाठी स्वच्छतागृह आता 20-20 लाखपासून ते आता 80 लाखापर्यंतची काही विशिष्ट अशी AC स्वच्छतागृहाचा प्रश्न होता. आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन केलं. त्यामुळे आता स्वच्छतागृहांचा खर्च कमी येईल, कारण ती उपलब्ध व्हायला पाहिजेत. मोठ्या संख्येने स्वच्छतागृह महिलांसाठी पुरुषांसाठी दोघांसाठी उपलब्ध व्हायला पाहिजे मोठ्या संख्येने. त्यामुळे अशी आंदोलनं आम्ही निश्चितपणे करत आलो. अगदी मध्यंतरी आम्ही वृक्षाच्या तोडीच्या संदर्भात केलं, कारण आम्हाला असं दिसलं की शहरात वृक्ष तोडीला परवानगी मिळते. 20,000 22,000 वृक्ष एक साधारण 20 महिन्यामध्ये तोडायला परमिशन दिली. त्याच्या बदल्यात किती 3.25 लाख झाडं लावायची होती, मग लावली कुठे? मग याचा हिशोब ना प्रशासनाने विचारला ना लोकांनी, ज्या काही बिल्डर किंवा कोण लॉबी असेल त्यांनी जी काही झाडं तोडली तिथे कुठेही वृक्षारोपण नाही. म्हणजे हरित क्षेत्र कमी झालं, नदीचा प्रश्न असेल. त्यामुळे या सर्व प्रश्नांवरती निश्चितपणे आम्ही आंदोलनं करतो आणि आंदोलनांमधनं पुणेकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न उचलणं हा आमचा मुद्दा आहे. आणि तो त्यामुळे माध्यमं आम्हाला सहकार्य करतात, त्यामुळे तुमच्यासारखे माध्यमं आम्हाला मदत करतात, त्यामुळे जनतेपर्यंत पोहोचतोय हा मुद्दा. राईट. सर, आता पुणे जिल्ह्याबाबत आपण बोलत होतो, पण आता पुणे जिल्हा पण खूप मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे. आणि तसं पाहिलं तर पुण्यामध्ये बहुतांशी भाग हा ग्रामीण भाग आहे. अशा वेळेस ग्रामीण भागाची कंडिशन काही वर्षांपासून लिटरली अशी होती की दोनच स्थानिक पक्ष ग्रामीण भागात वर्चस्व दाखवत होते. एक तर राष्ट्रवादी काँग्रेस होता, दुसरा त्याला पर्याय म्हणून लोक पाहायला लागलेले थोड्याफार प्रमाणात शिवसेना होता. आता भाजप पण ग्रामीण भागात बऱ्यापैकी पसरलेला आहे, पण भाजपला पण काही अंशी तितका ग्रामीण भाग कव्हर करता आलेला नाही. याचं कारण आपण थोडंसं ग्रासरूट वरती पाहिलं तर म्हणजे तुमच्या स्थानिक पतसंस्था असतील, इव्हन साखर कारखाने असतील किंवा शेतीचे काही प्रश्न असतील, असे प्रश्न टॅकल करताना आता पण भाजपला नेते बाहेरच्या पक्षांना आयात करायला लागले होते. अशा वेळेस मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातला मतदार हा नवीन पर्यायाच्या शोधात आहे, पण त्याला भेटत नाहीये. मग अशा वेळेस कोर ग्रामीणकरांसाठी आपकडे काही आहे का रचना किंवा काही प्लॅन केलाय का? निश्चित याच्यामध्ये एक आपण तुम्ही जे मांडलं तेच आहे की याच्यामध्ये एका अर्थाने सहकाराचा मॉडेल महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात मुख्यत्वे आणि आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सहकाराचा अतिशय उत्तम असं मॉडेल यशवंतराव चव्हाणांपासून वेगवेगळ्या नेत्यांनी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्था ही मजबूत झाली.
याच्यामध्ये तुम्ही म्हणता तसंच आहे की साखर कारखाने असतील, दूध डेअरीज असतील, पतसंस्था असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या हातामध्ये पैसा आला, पैसा खुळखुळायला लागला, असं पण शब्द प्रयोग काही ठिकाणी वापरला जातो. प्रत्यक्षात आता घडलं काय, तर याच्या सगळ्या नाड्या ठराविक लोकांच्या हातात गेल्यात. म्हणजे ते एका अर्थाने सहकाराचं मॉडेल एका सरंजामदारीचं मॉडेल झालं गेल्या काही वर्षांमध्ये. आणि मुख्यत्वे त्यांना कुठेतरी निधी देऊन साखर कारखान्यांना त्यांचे जे काही नेते आहेत त्यांना मोठं केलं गेलं. आणि मग नेत्यांनी याचा वापर काय केला, तर त्यांचा जो त्याच्यामध्ये गुंतवणूकदार जो शेतकरी असेल त्याला त्यांनी मतदार म्हणून वापरला. म्हणजे त्याच्या नाड्या हातात ठेवायच्या. आणि मग बीजेपीने जे केलं आता ग्रामीण भागामध्ये शिरायसाठी ते हेच केलं, ती सहकारी संस्था ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्यावरती दबाव आणायचा, त्यांना पक्षामध्ये ओढायचं किंवा त्यांच्या साखर कारखान्यात कर्ज द्यायची, किंवा उलट ती त्यांच्यावरती केसेस लावायची. भोरमध्ये आपण सेम पाहिलं. त्यामुळे हे जे मॉडेल आहे, हे मॉडेल काय आहे की, म्हणून तुम्हाला असं दिसेल की जे सहकारी संस्थांमधले मोठे नेते आहेत हे कुठेतरी दबावाखाली येऊन भाजपमध्ये शिरले. त्यामुळे त्या अर्थाने भाजपचा शिरकाव करण्याचं वेगळं तंत्र आहे. आता प्रश्न तुम्ही जो मांडता तो राष्ट्रवादी किंवा काँग्रेस संदर्भामध्ये, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी मॉडेल काय आहे की सत्ताधारी किंवा लाभार्थी होण्यासाठीचं ते मॉडेल आहे. तुम्ही जर बघितलं तर अजितदादा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोन्ही गट हे सत्ताधारी आहेत. सत्ता त्यांची ग्रामीण भागामध्ये त्यांची सत्ता आहे आणि त्या सत्तेचा वापर कसा करता येईल, मग सातत्याने यांना सत्तेशिवाय कामच करता येत नाही. आणि त्यामुळे त्याच्या दृष्टीने मग लाभार्थी कसे मिळवायचे हे अजितदादा मॉडेल आहे. त्यामुळे अजितदादा जे करतात ते महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर सर्व सहकारी संस्थांवरती ताबा मिळवणं, त्यांना आर्थिक मदत उभी करणं, त्या पद्धतीने एका ठराविक गटाची सत्ता तिथे आणणं, या पद्धतीचं. आणि याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल, जर तुम्ही शेतकऱ्यांशी बोललात तर शेतकऱ्यांच्या दुधातलं क्रीम काढून घेतलं यांनी. म्हणजे एका अर्थाने काय म्हणू त्याला, क्रीमलेस आपण टोन मिल्क म्हणतो, ते टोन मिल्क मात्र शेतकऱ्यांच्या वाटी आहे आणि क्रीम मात्र यांच्या ताब्यात आहे. साखर कारखान्यांचे तेच झालेलं आहे. आणि त्यामुळे यांना शेतीमालाला भाव आपण जी मागणी करतो ना, त्या पद्धतीचं मॉडेल आम्हाला हे आव्हान पंजाबमध्ये पण आहे. म्हणजे दिल्ली हे शहरी मॉडेल होतं, परंतु पंजाब हे ग्रामीण अर्थव्यवस्था ज्याची कृषी अर्थव्यवस्थेवर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं तिथे पण पिकांचं नुकसान होतं. परंतु आत्महत्येचा जो कलन महाराष्ट्राला आहे, दिवसाला 8 आत्महत्या होतात ग्रामीण भागामध्ये, ते पंजाबमध्ये पण एक वेळ अशी आली होती की हा सगळा पैसा ड्रगकडे गेला आणि त्याच्यातनं शेतीचंही प्रचंड नुकसान झालं, पाण्याचा अतिवापर झाला त्यामुळे काही नुकसान झालं, एकाच पिकावरती जास्त भर दिला गेला त्यामुळे नुकसान झालं, जे आपल्या इथे ऊसाचं झालं. तर त्या पद्धतीने तिथे पण वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. म्हणजे अगदी तुम्हाला आत्ताचं नुकसान भरपाईचं जर उदाहरण घेतलं तर अगदी मागच्या आठवड्यामध्ये भगवंत मान यांनी शेतकऱ्याला पीक नुकसान भरपाई जी जाहीर केली ती किती केली. महाराष्ट्रामध्ये आज आपण जी आता मध्यंतरी जी नुकसान भरपाई काय म्हणू अवकाळी पावसामुळे जी आली ती जवळजवळ 8,000 जिरायतीला, 8,500च्या जवळपास, 12-13,000च्या जवळपास बागायतीला, अशा पद्धतीची पर हेक्टर, ते सुद्धा 2 हेक्टरपर्यंतच नुकसान भरपाई. आणि पंजाबमध्ये मात्र 50,000 रुपये हेक्टरी आहे. म्हणजे आम्ही जे बोलतो, जी डिमांड करतो ते आम्ही प्रत्यक्षात आणतो. त्यामुळे एका अर्थाने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं, त्याला रास्त हमीभाव देणं, त्याच्या आर्थिक नियोजनासाठी त्याच्या तिथल्या पतसंस्था उभ्या करणं, त्याला कर्ज सहजपणे उपलब्ध करून देणं, पीक पाण्याचं कर्जाचं आता आम्ही असं म्हटलं की 45 दिवसाच्या आत आम्ही शेतकऱ्याला हातात नुकसान भरपाईचा चेक देऊ. इथे महाराष्ट्रामध्ये फडणवीसांवरती ही वेळ आली तेव्हा ते अभ्यास करत होते सातत्याने, ते आम्ही अभ्यास करून मग चेक देऊ. आता हा असला अभ्यास कसा असतो आम्हाला माहिती नाही. अभ्यास यांना करायचा होता तर मग लाडकी बहीणच्या वेळेस इतक्या कोटी महिला, बोगस महिला कशा आल्या याच्यामध्ये. त्यामुळे हे अभ्यास करणं हे वगैरे सोंग आहे. इलेक्शनच्या काळामध्ये यांनी जवळजवळ हे जे काही 2400 कोटीच्या जवळपास जी रक्कम आहे ती बोगस महिला किंवा त्या नावाने पुरुषांना दिली गेली. त्यामुळे अभ्यास करणं वगैरे मॉडेलपेक्षा तुमच्या मनामध्ये इच्छाशक्ती असेल तर ते करता येईल. आणि ग्रामीण भागाच्या संदर्भात आमच्याकडे निश्चित आराखडा आहे. आम्ही त्याद्वारे ग्रामीण भागामध्ये तर उलट लोकांना तिसरा पर्याय हवा आहे. म्हणजे शहरी माणसाचा एका अर्थाने काय राजकीय नेत्यांशी कमी संबंध येतो, पण ग्रामीण भागामध्ये हा अतिशय जवळचा संबंध असतो. आणि मुख्य म्हणजे ग्रामीण भागामध्ये
नेते कुठल्या पक्षात आहे हेच लोकांना माहिती नाही. ते त्या अजितदादा गटात आहेत का शरद पवार गटात नाही, आहेत? ज्यावेळेला आम्ही तर ग्रामीण भागातल्या लोकांशी चर्चा साधतो त्यावेळेला क्लिअर कट ग्रामीण भागातल्या माणसाचं म्हणणं असतं की दिसायला आता काही दिसत असलं तरी आम्ही एवढ्या वर्षाचं राजकारण बघतो, राष्ट्रवादी एकच आहे, काही फरक पडत नाही, अर्धा सत्तेत असला आणि अर्धा विरोधात असला. त्यामुळे क्लिअर कट त्यांच्या शब्दातून हे दिसून येतं की बाबा जे आहेत, जे सोचतायत, भोगतायत, ते आधीपासून भोगत होते आणि पुढे भोगायला लागणार आहे, त्यांना पर्याय हवाय. तर त्यामध्ये आपली पक्षबांधणी असेल ग्रामीण भागामध्ये असं काही म्हणजे झाली आहे तशी आम्ही activity? काही तालुक्यांमध्ये, आता पुणे जिल्ह्यातले जे तालुके आहेत त्याच्यामधल्या जवळजवळ 9 तालुक्यामध्ये आमच्या समित्या तयार झालेल्या आहेत आणि त्यातनं आम्ही ते प्रश्न पण उचलत आहोत. म्हणजे आधी पुरंदर सासवड भागामध्ये आम्ही दुधाच्या प्रश्नावरती आंदोलनं केली. इंदापूर भागामध्ये आमची टीम तयार झालेली आहे. दौंड भागामध्ये दौंडमध्ये आमचं पावसाचे, पाण्याचे किंवा ते हायवेवरचं गाव आहे. तर असे प्रश्न आहेत. म्हणजे याचं काय झालंय की इथून रस्ता जातो बारामतीपर्यंत, परंतु या रस्त्यावरती आजूबाजूला जी गावं आहेत त्यांचा विकास काही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे हायवे त्यांच्या गावात ना, परंतु विकास काही त्यांच्या गावात पोहोचत नाही. म्हणजे हा हायवे फक्त विकास बारामतीला घेऊन जातो, असं ते मॉडेल आहे. आणि त्यामुळे आम्ही दौंड सारख्या शहरामध्ये सुद्धा आमची समिती आहे, चांगली कमिटी आहे जे निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे अशी वेगवेगळ्या शहरामध्ये, सासवड असेल, जेजुरी असेल, या इंदापूर आहे, या सगळ्या शहरांमध्ये असं होणार. शिरूर आहे, असं जर बघितलं तर या सगळ्या शहरांचे प्रश्न आहेत. म्हणजे गावांमधनं हायवे जाऊन सुद्धा त्या गावांचे विकास नाही झालेले. तुम्ही म्हटलं की समिती तयार झालेल्या आहेत, पण तुम्हाला असं वाटतं कुठे का की हे समिती वगैरे ठीक आहे, पण एक फेस नाहीये पार्टीला महाराष्ट्रामध्ये, किंवा पुण्यामध्ये तर नाहीच आहे, पण महाराष्ट्रामध्ये एक फेस नाहीये पार्टीला, त्यामुळे कुठेतरी कमीची बाजू होते. हे आम्ही गृहीत धरून आलेलो आहे. आम्ही आंदोलनात आलेलो आहे आणि त्यामुळे आंदोलन पार्श्वभूमी असल्यामुळे या पद्धतीचं पर्यायी राजकारण उभं करायचं असेल तर नवीन माणसं येणार याच्यामध्ये, जे आत्ताच राजकारणामध्ये आहेत आणि प्रस्तावित पक्षांबरोबर ते आमच्याकडे चेहरे येणं अपेक्षित पण नाही आम्हाला. आणि आम्ही ज्या पद्धतीचं राजकारण म्हणतो आहोत, एक आयडिओलॉजीवरती बेस्ड राजकारण, त्यासाठी आम्हाला नवीन चेहराच लागणार. आणि त्यामुळे हे चेहरे त्यात, आणि तुम्ही म्हणता तसे प्रस्तावित चेहरा नाही होणार लगेच. तो जनतेमध्ये काम करतोय, त्याला कदाचित इलेक्शनमधून निवडून जनतेने जर त्याला ताकद दिली तर तो अधिक चांगल्या पद्धतीने काम करेल. आज पुणे शहरामध्ये सुद्धा छोट्या छोट्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते काम करत आहेत आणि आम्हाला असं लक्षात आलं की तिथला स्थानिक नगरसेवक जे करू शकत नाही ते आमचा उमेदवार किंवा आमचा इच्छुक उमेदवार जो आहे तो करतो. याचं कारण काय आहे, तो जेव्हा कॉर्पोरेशनमध्ये जातो ना, तो टोपी घालून जातो. या टोपीची किंमत खूप मोठी आहे. म्हणजे आपची जी टोपी आहे हे बघितल्यानंतर त्या माणसाला, समोरच्या अधिकाऱ्याला कळलेलं असतं की या टोपीची किंमत काय, याचं कुठलंही याच्याशी सेटलमेंट होऊ शकत नाही, याला पैसे देऊन काही काम होऊ शकत नाही. हे जेव्हा समजलेलं असतं तेव्हा ती कामं होतात. आणि म्हणून मग आम्हाला असं लक्षात आलं की छोटी मोठी कामं आमचे कार्यकर्ते जास्त चांगल्या पद्धतीने नगरसेवकांपेक्षा, म्हणजे जे माजी नगरसेवक आहेत त्यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने काम करतात. हे त्यामुळे तुम्ही म्हणता तसा कार्यकर्त्याला नेत्याचा चेहरा नाही, आणि आम्हाला नेता तसा नकोय जो ज्याला त्यामुळे पण तुमची आधीची लिगसी जी आहे, घराणेशाही जी आहे, ती काही आम्हाला आवश्यक नाही. दुसरं आमच्याकडे कार्यकर्ते कोण आहेत, रिक्षावाले आहेत, पुढे काय, म्हणजे अशा पद्धतीचे कार्यकर्ते जे आर्थिकदृष्ट्या काही एवढे सबळ नाही आहेत. त्यामुळे तोही प्रश्न नाही. त्यामुळे आणि कुठल्या जातीचं आमचं काही लॉबिंग नाही आहे. त्यामुळे या पद्धतीचे चेहरे आमच्या पक्षामध्ये निश्चितपणे येत आहेत आणि बऱ्यापैकी उच्च शिक्षित गट आमच्या मागे आहे. शिक्षित जे लोक आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला मदत करतायत. आता पुण्याचे प्रश्न जर आपण बघितले तर ट्रॅफिक हा सर्वात मोठा प्रश्न आहे पुण्यामध्ये. कुठेही तुम्ही गेला तर तुम्हाला ट्रॅफिक हे लागणारच आहे. आपण धरून चालवतो की आपण अर्धा तास तरी लवकर निघतो घरातून की ट्रॅफिक लागणारच आहे मला, त्यामुळे मी लवकर निघतो घरातून. नंतर दुसरा प्रश्न तो खड्ड्यांचा प्रश्न आहे की तुम्ही कार घ्या, बाईक घ्या, तुम्हाला एक नीट रस्त्याने जाऊ शकत नाही, खड्डे येतातच खड्ड्या. आणि नंतर हे इनकम्प्लीट जे कामं आहेत, ब्रिजेस असू किंवा मेट्रोचं काम जे इनकम्प्लीट आहे, तर याच्यावरती आम आदमी पार्टीचं काय म्हणणं आहे की कसं ते लोक सॉल्व्ह करू इच्छित आहे सगळे प्रॉब्लेम जे पुण्यातले आहेत. वॉटरचा एक खूप मोठा प्रश्न आहे, पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे पिण्याचा. त्यानंतर रिव्हर जे तुम्ही म्हटलं, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट जे प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामुळे फ्लड्स येऊ शकतात, जे क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट वगैरे आहेत ते बोलतात. एन्व्हायरमेंटलिस्टचे पण बरेच मुद्दे आहेत, जसे वेताळ टिकडीचा इश्यू असेल. तर हे सगळे मुद्दे जे आहेत पुण्यातले ते आम आदमी कसं सॉल्व्ह करू इच्छिते. अगदी साधं उदाहरण घेऊ की आपण शिवाजीनगर बस स्टँड आहे,
शिवाजीचा बस स्टँडचा विषय जो 5-6 वर्ष पेंडिंग आहे. बरं, असं नाही ती कुठून काय जागा मिळवायची, मेट्रोला दिलेली जागा आणि मेट्रोने त्याच्या बदल्यामध्ये शिवाजीनगरला बस स्टँड उभं करून द्यायचं होतं. एवढा छोटा विषय आहे. हा गेले 5 वर्ष का पेंडिंग राहिलेला आहे? त्याच्या बदल्यामध्ये कुठेतरी दुसरीकडे वाटलेवाडीला ते बस स्टँड हलवलं गेलं. आणि इथे काय आहे तर इथे पीपीपी मॉडेल म्हणजे कुठेतरी आर्थिक हितसंबंधासाठी हे मॉडेल आणायचा प्रयत्न होतो आहे, अजूनही होतोय. अजूनही त्याचा आराखडा सुद्धा तयार नाही. म्हणजे पीपीपी मॉडेल बद्दल अजून एक मला बोलायचं आहे की कालच आय थिंक आपले जे पीएमसी कमिशनर आहेत तर त्यांनी नवल किशोर तर त्यांनी म्हटलं की आम्हाला जे प्रॉपर्टीज आहेत पीएमसीचे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे ते सगळे आम्ही पीपीपी मॉडेलने आम्ही हे करणार आहोत की जे स्पेसेस प्रॉपरली युटिलाइज व्हावे यासाठी आम्ही पीपीपी मॉडेल वापरणार आहोत. ते म्हटले की आधीचे जे कमिशनर होते त्यांनी डिसिजन्स नाही घेतले पण मी बोल्ड डिसिजन्स घेणार आहे आणि याच्यामुळे रेव्हेन्यू जनरेट होईल पीएमसी साठी पीपीपी मॉडेल थ्रू. या मॉडेलचा खरं तर अभ्यास करायला पाहिजे. कारण आता जर तुम्ही बघितलं पीपीपी मॉडेलवर पुण्यात काय काय झालेलं आहे तर आता हे जे तुम्ही म्हटलं तसं शिवाजीनगरचं पीपीपी मॉडेलसाठी पेंडिंग आहे. म्हणजे जनतेचे पैसे 5 वर्षामध्ये त्याचा वरचा खर्च डबल झाला तरी चालतं पण पीपीपी मॉडेल आणायचं. आता डबल खर्च होत असेल तर हे कसं काय प्रॉफिटेबल आहे हे सांगावं. दुसरं इथे आता इथे शिवाजीनगरला एक भाभा हॉस्पिटल म्हणून आहे, ते जवळजवळ 7 वर्षापूर्वी पाडलं गेलं. तिथून अजूनही ते सुरू झालं नाही. म्हणजे या सगळ्या भागामध्ये गोठणीनगर जानवाडीपासून शिवाजीनगर सर्व भागामध्ये ते हॉस्पिटल महिलांसाठी उपयुक्त होतं, प्रसूतीगृह अपेक्षित होतं. परंतु ते हॉस्पिटल अजूनही उभं नाही आहे. 5-6 वर्ष हॉस्पिटलची बिल्डिंग बांधली जाते. आता पीपीपी मॉडेलवरती काय होतं की वारजाला एक हॉस्पिटल असंच उभं केलं गेलं. मोठी जमीन घ्यायची, मोठ्या प्रमाणात बिल्डिंग बांधायचे, त्याचे 60 वर्ष 90 वर्ष अशा पद्धतीचे करार करायचे. त्या करारांनी त्या कंत्राटदाराच्या 3 पिढ्या पुढच्या सदन होतात. एवढं मॉडेल आहे. म्हणजे ती आता 60 आणि 90 वर्षाचे जर करार केले, अगदी शिवाजीनगर बस स्टँडचा 60 वर्षाचा करार होणार असेल तर त्याच्या 3 पिढ्या पुढच्या ज्या आहेत त्यांच्या ताब्यात ते सगळं जाणार आहे. आणि त्यामुळे हे विकासाचं त्यांचं पीपीपीचं मॉडेल आहे. पण दवाखान्यांमध्ये आता दळवी हॉस्पिटल आहे, तिथे प्रसूतीगृह अपेक्षित आहे. पण आज एखादी इमर्जन्सीची केस आली कुठल्याही पुण्या शहरामध्ये तर कमला नेहरू सोडून किंवा दुसरं म्हणजे ससून जे राज्य सरकारचं आहे, पुणे महापालिकेचं कुठलं कमला नेहरू, म्हणजे एवढ्या पुणेकरांसाठी म्हणजे जे काय 40-45 लाख पुणेकर आहेत त्यांच्यासाठी एकमेव हॉस्पिटल कमला नेहरू, तिथल्या काही बेड्स. ही जर परिस्थिती असेल आणि इमर्जन्सीची केस असेल तर ती बाई कुठे जाईल तर ती बाई जाते खासगी हॉस्पिटलमध्ये. मग हे काय पीपीपी मॉडेल आहे? म्हणजे तुम्ही एवढे मोठे हॉस्पिटल बांधले आहेत, याची संख्या मोठी आहे ना, तिथे कुठे डॉक्टर नाही म्हणून सांगतात. आज आम्ही सुद्धा बऱ्याचदा त्यांच्या कॉर्पोरेशनमध्ये प्रशासनाला भेट दिलो, ते सांगतात की आम्हाला डॉक्टर मिळत नाहीत. मग पीपीपी मॉडेलला पैसे गुंतवणीला सगळं मिळतं आणि डॉक्टर मात्र मिळत नाही, हे कुठलं मॉडेल? त्यामुळे आम आदमी पार्टी असं नेहमी म्हणते की आरोग्य शिक्षण हे आमचे मुद्दे आम्ही राजकारणामध्ये महत्वाचे ठरवले, कारण ते जनतेचे मूलभूत प्रश्न आहेत, मूलभूत हक्क आहेत. राईट. आपण जर महाराष्ट्राकडे वळू आता, 3 पार्टीची सत्ता आहे. 3 पार्टी म्हणजे 2 फॅक्शन्स आहेत त्याच्यामध्ये पण ज्याची सत्ता आहे. तर तुम्हाला आता जवळपास वर्ष होईल इलेक्शन्सला होऊन, तुम्हाला काय वाटतं कुठल्या दिशेने चालली हे सरकार? तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये काय आहे की काहीतरी एखाद्या पक्षाच्या नेत्याने, एखाद्या पक्षाच्या माणसाने काहीतरी उलट सुलट किंवा काय म्हणू शब्द असे गैरशब्द आपण ज्याला म्हणू ते अनपार्लमेंटरी शब्द, अशा पद्धतीचे शब्द वापरायचे. दुसऱ्या पार्टीने त्याच्यावरती थोडं ते करत बसायचं. अशी चर्चा करणे हा तर या दोन्ही म्हणजे विरोधी पक्ष म्हणून जे काही काम करतात ते सुद्धा याच पद्धतीने काम करताना दिसतात. म्हणजे शरद पवार गट काय किंवा अजितदादा गट यांच्यामध्ये जर तुम्ही बघितले तर वादावादी तर हीच आहे, ती विकासांवरची वादावादी नाही आहे. तुम्हाला कुठल्याही एखाद्या प्रामाणिक मुद्द्यावरती या दोघांमध्ये वाद चालू आहे असं कुठल्याही काळामध्ये दिसणार नाही. अगदी आपण त्यासाठी ठाकरे गट घेतला आणि शिंदे गट घेतला तरी यांची चिन्हावरची जी लढाई आहे ती अजूनही चालूच आहे. आणि याच्यावरूनच फक्त शब्दबंबाळ पद्धतीने लढाई केली जाते. म्हणजे शब्दछल करणं वेगवेगळ्या पद्धतीने, ज्याला आपण म्हणू की शब्दांचा खेळ करणं, कुणीतरी वाईट शिवी देणं किंवा समानार्थी त्या पद्धतीने शब्द वापरणं आणि मग दुसऱ्याने ते खोडून काढायचं, हे राजकारण आहे का जनतेचं? तर हे जनतेचं राजकारण नाही. मग कुठे औरंगजेबाचा विषय निघतो. परंतु औरंगजेब असं जेव्हा भाजपचे नेते लढाई लढत असतात तेव्हा सामान्य माणूस काय म्हणतो, कट गई मेरी जेब,
म्हणजे तो औरंगजेब नव्हे, कट गई मेरी जेब असं ते आहे. कारण सामान्य माणसाचे प्रश्न वेगळे आहेत आणि सामान्य माणसाचे प्रश्न हे विरोधी पक्ष सोडवतच नाही. कारण यांच्यामध्ये काय झालेलं आहे की परवाच आपल्या शिंदेंनी उपमुख्यमंत्र्यांनी विधान केलं की राजकारण वेगळं असतं, कोणी कुठल्या पक्षात जाऊ शकतं. आता हे काय आहे, कोणी कुठल्या पक्षात जाऊ शकतं? जर तुमचे उपमुख्यमंत्री या पद्धतीचं विधान करत असतील तर याचा अर्थ ती सामान्य माणसाला ते सांगतायत की तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही कुठेही जाऊ. हे ते मॉडेल आहे. आणि हे मॉडेल भाजप ज्याचा आयडिओलॉजीचा डिंगारा म्हणजे ढोल वाजवते सातत्याने, की आम्ही पार्टी विथ डिफरन्स आहोत, अटल बिहारींची पार्टी आहे, ही पार्टी ही करते आहे. त्यामुळे सामान्य माणसाचा विश्वास उडून टाकायचा पूर्णपणे राजकीय व्यवस्थेवरचा, ते राजकारण वाईटच असतं अशी समजूत करून घेण्याचं धोरण हे सगळे पक्ष करतायत. आणि त्यामुळे ही स्पेस जी आहे ना ही रिकामी आहे. खरं तर जनतेच्या मनामध्ये एका अर्थाने भीती आहे, धास्ती आहे, की हे पक्ष आम्हाला न्याय नाही देणार. खरं तर तुम्ही म्हणताय तसं अगदी 100% बरोबर आहे की स्पेस रिकामी आहे. विरोधी पक्ष कम्प्लीट म्हणजे हतबल असल्यासारखाच आहे. कुठलेही मुद्दे सर्वसामान्य माणसाचे पुढे येत नाही. तिकडनं सत्ताधारी त्यांची वेगळी वेगळी भांडणं चालू आहेत. अशा वेळेस आपण काही घटक बघितले, जसं विद्यार्थी पाहिला तर तो ऑफसेट आहे का, तर परीक्षांमध्ये काही ना काहीतरी घोळ होत आहेत. सर्वसामान्य माणूस कुठे सरकारी नोकरीचा प्रयत्न करतोय, त्याला कंत्राटीकरण आडवं येतंय, तिथं भरती होत नाहीये व्यवस्थित. त्याच्यानंतर अजून बाकीचे आरोग्याचे विषय पाहिले तर तिथं परत सरकारची बॉम्ब आहे. इव्हन काही म्हणजे ऍक्सिडेंट, रोड अपघात होत आहेत, तशा गोष्टींवरती पण सरकार तिथं कमी पडते. अशा वेळेस वन साइड क्लिअर नवीन येणाऱ्या घटकांसाठी ओपन आहे. मग तुम्ही अशा गोष्टी लावून का नाही धरत की कंत्राटीकरण असेल तिथं लोकांना नोकऱ्या निघल्या पाहिजेत, किंवा हे काही टीईटी सारखे घोटाळे होत आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये, त्यातलं काहीतरी स्पष्टता यायला पाहिजे. ते उगाच रखडत चाललंय. मग अशा वेळेस खरं तर तुम्हाला ओपन चान्स आहे की तुम्ही चक्का जाम करून बाकीच्या सगळ्या गोष्टी करू शकता, मोठाली आंदोलनं क्रिएट करू शकता. पण तसं काहीच होताना दिसत नाही आम आदमी पार्टीकडून राज्य पातळीवर. यातलं एक महत्वाचं कारण असं आहे की आम आदमी पार्टी वेगवेगळे प्रश्न मुद्द्यांना हात घालते. म्हणजे तुम्ही जर अगदी IPS अधिकाऱ्यांची खोटे कागदपत्रापासून वेगवेगळ्या मुद्द्यांवरती, किंवा ही जी कंत्राटं दिली जातात ती काढणं, किंवा मध्यंतरी एक कंत्राट असं आलं होतं की राज्यभरामध्ये क्लास 1 आणि क्लास 2च्या जागी सुद्धा कंत्राटी पद्धतीने भरती करणार. या विरोधामध्ये आम आदमी पार्टीने, म्हणजे मी स्वतःच त्याचा पूर्ण एक आराखडा तयार करून ती कुठल्या याने काय हानी होईल या पद्धतीने मी पत्रकारांनाही पोहोचवलं आणि वेगवेगळ्या संघटनांना पोहोचवलं, शिक्षक संघटना असतील किंवा इतर सर्व संघटना. आणि मग त्यानंतर सामूहिक आंदोलनं झाली. आता जनसुरक्षाचा प्रश्न आहे तुम्ही म्हणाल तसा, त्याच्यावरचं सुद्धा आंदोलन, वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये आम आदमी पार्टी भाग घेते आहे. आम आदमी पार्टी मध्ये सामान्य माणूस आहे आणि कुठेतरी सातत्याने जे रस्त्यावर उतरण्याचं जे धाडस लागतं ते वेगवेगळ्या पक्षामधल्या कार्यकर्त्यांना जरूर लागतं. परंतु आज एकूणच नागरिकांमध्ये या पद्धतीची धास्ती आहे. कारण आपण जो पोलिसांचा जो अत्याचार पाहतो वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे अगदी पुण्यामधल्या कोथरूडमधल्या ठिकाणी सुद्धा काहीतरी चौकशीच्या नावे मुलींनाच अडचणीत आणायचा प्रयत्न केला, त्यांना शिवीगाळ केली. बरं, त्या शिवीगाळ केल्यानंतर त्या विचारायला गेल्या तर त्यांच्यावरतीच केसेस लावले जातात. बरं, इकडे कल्याणी नगरच्या संदर्भात सुद्धा असंच होतं की एखाद्या दारू पिऊन एखाद्याने ड्रायव्ह इन केल्या, त्यानंतर पोर्शे कार जी आहे त्यांनी उडवल्यानंतर त्याच्या मदतीसाठी तिथला स्थानिक आमदारापासून, पोलीस यंत्रणेपासून, हॉस्पिटलपासून सर्वजण, म्हणजे इन्कम टॅक्स, आपलं एक्साईज डिपार्टमेंट, सर्वजण मदतीला येतात. अशी सिस्टीम पूर्ण पोथरली गेली आहे. त्यामुळे या सिस्टीमच्या विरुद्धच्या लढाईमध्ये सामान्य माणूस पटकन उतरत नाही. मी पालकांची आंदोलनं करतो आम्ही, तेव्हाही आम्हाला लक्षात येतं त्या पालकाला भीती वाटते की अरे माझ्या मुलाचं काय होईल, उद्या माझ्या मुलाला शिक्षकाने त्रास दिला तर काय होईल. तर या पद्धतीची भीती, एखाद्या दडपशाहीचं धोरण अप्रत्यक्षरित्या हे सरकार राबवतं. पोलिसांच्या मार्गे असेल, चौकशीच्या नावे असेल, तुमचे बाकीचे आता मोठ्या नेत्यांच्या बाबतीत तर ED CBIचे प्रश्न असतात. त्यामुळे कुठेतरी सामान्य माणसाला सतत धाकाखाली ठेवणं हे धोरण राबवलं जात आहे. आणि त्यामुळे सामान्य माणूस तुम्हाला गेल्या काही दिवसांमध्ये असं दिसेल ते आंदोलनात उतरत नाही त्या मोठ्या प्रमाणात. जेवढी पूर्वीची आंदोलनं असायची रस्त्यावरती उतरणारी, त्या पद्धतीने आंदोलनं कमी होतात. याचं कारण ओव्हरऑल व्यवस्थेचं दमनशाहीचं जे धोरण आहे ते कारणीभूत आहे. बरोबर. मला एक सजेशन आहे आम आदमी पार्टीसाठी.
तो आपण आम आदमी पार्टी दिल्ली स्पेसिफिक आपण अगोदर म्हणायचो की दिल्ली स्पेसिफिक पार्टी आहे, सिटी स्पेसिफिक पार्टी आहे. पंजाबमध्ये बघितलं आपण तर एक स्टेट जिंकला आम आदमी पार्टीने मोठ्या प्रमाणात, लाईक इट वॉज अ बिग विक्टरी. पण एक बघितलं आपण तर पंजाबमध्ये डिरेक्ट फाईट होती आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये, कारण की अकाली दल आणि भाजप तर काही एवढे मोठे प्लेयर्स नव्हतेच. पण आता महाराष्ट्रात जर उदाहरण घेतलं आपण तर जवळपास 7 ते 8 पक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये, म्हणजे फॅक्शन्स पकडून सगळे 7 ते 8 पक्ष आहेत, मनसे वगैरे सगळं आपण ऍड केलं तर आम आदमी असं का करत नाही आम आदमी पार्टी की एक महाराष्ट्रामध्ये एक सिटी स्पेसिफिक असं का नाही विचार करत की ही सिटी धरून, आता सपोज पुणे धरून आम्ही फक्त पुणेमध्ये कॉन्सन्ट्रेट करतो, पुण्यामध्ये आमची सत्ता आणतो, मग हळूहळू वाढवतो स्टेटमध्ये, असं का होत नाही की म्हणजे पूर्ण महाराष्ट्र जिंकणं लगेच अवघड आहे. बिकॉज आज जसं मी बोललो की 8 पार्टीज आहेत, एक स्पेसिफिक सिटी टार्गेट, जसं मनसेने बघितलं आपण, मनसेने 2008 मध्ये नाशिक जिंकली होती, तर एक स्पेसिफिक सिटी वरती का टार्गेट करत नाही आणि ती जिंकण्यानंतर मग एक्सपांड करण्यासाठी. म्हणजे याला जोडून एक असं की ज्या वेळेला तुम्ही पंजाब आणि दिल्लीचं उदाहरण देऊन समजा इथल्या लोकांकडे अपील करता की आम्ही हे करू, ते तितकंसं कन्व्हिक्शनली त्यांना नाही वाटणार, कारण तिथली ग्राउंड रियालिटी वेगळी आहे. पण ते जर तुम्ही इथं छोटंसं एखादं मॉडेल केलं तर ते जास्त सोयीस्करित्या तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र करून दाखवू शकता. असं का होताना दिसत नाही, इव्हन कारण तुम्हाला सगळे प्लॅटफॉर्म्स ओपन आहेत, तुम्ही नवीन आहात तर जास्त स्कोप आहे असं सर्वसामान्यांना पण वाटतं. याच्यामध्ये एक मॉडेल प्रस्थापित करणं आणि त्या मॉडेलच्या आधारे सत्तेमध्ये येणं, हा प्रयोग अनेक पक्षांनी केलाय. तुम्ही म्हणता ते वास्तव आहे. मनसेने नाशिक ब्ल्यू प्रिंट आणायचा प्रयत्न केला. प्रत्यक्षामध्ये काय होतं की ब्ल्यू प्रिंट तयार करणं सोपं आहे, परंतु ब्ल्यू प्रिंटचं एज्युकेशन म्हणजे प्रशासकीय मॉडेल त्याचं ग्राउंडवरती त्याचं काय म्हणू कन्व्हर्जन आपण म्हणू, ते करणं खूप कठीण असतं. त्यामुळे सत्ता मिळवणं आणि सत्ता चालवणं हे दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. सत्ता मिळवणं हे बऱ्याच फॅक्टरवरती अवलंबून आहे, जे एका अर्थाने आपल्या सामान्य माणसाच्या हाताच्या बाहेरचे आहेत सत्ता मिळवणं, आणि प्रशासकीय मॉडेल आणणं त्याच्यानंतर जर इच्छाशक्ती असेल तर ते आणता येतं. आता या सर्व काळामध्ये आपण जर बघितलं तर जी निवडणूक प्रक्रिया आहे ती निवडणूक प्रक्रिया इतकी कठीण झालेली आहे ती सामान्य माणसासाठी किंवा हाताबाहेरची झालेली आहे. तुम्ही नगरसेवकाच्या इलेक्शनमध्ये ती तोटी, म्हणजे पुण्यात तुम्हाला आता दिसेल की एका व्यक्तीने वडगाव शहरीमध्ये 5,000 लोकांना 1 किलो चिकन वाटलं. आता हे ज्या शहरामध्ये 5,000 किलो चिकन एक इच्छुक उमेदवार वाटतो राजकीय पक्षाचा, असं जर मॉडेल या राजकीय प्रचाराचं असेल तर त्याच्यामध्ये सामान्य माणसाची ताकदी खूप मर्यादित, किंवा 2-2 ट्रेन भरून अयोध्येला. तर हे सगळं जे आर्थिक मॉडेल आहे ना, ते मॉडेल राजकीय दृष्ट्या फार कठीण आहे. त्यामुळे तुम्हाला एका वेळेस एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ती सगळी ताकद लावून उभं राहणं पेक्षा सर्व ठिकाणी छोटे छोटे काय म्हणू आपण, एक मोठा प्रकाशाचा दिवा लावण्याच्या ऐवजी सगळ्याकडे छोटे छोटे मिणमिट त्या पणत्या का होईना त्या लागल्या तर कदाचित जास्त प्रकाशन होऊ शकतं. हे एक आपण हे आहे की कार्यकर्ते जे आहेत ते स्थानिक प्रश्न असतात. आज पुणे जिल्ह्यातला साधा इंदापूरकरचा कार्यकर्ता पुण्यात येऊन नाही लढाई लढू शकत, त्याला तिथल्या प्रश्नावरती काम करता येतं. तो त्याचं दिवसभराचं पोट भागवण्याचं जे काही आर्थिक साधन असेल ते नोकरी वगैरे जे काही करत असेल ते करून मग तो वेळ काढून याच्यानंतर काम करतो. आणि त्यामुळे या पद्धतीचे जेव्हा कार्यकर्ते असतात तेव्हा ही अशी लढाई, उदाहरणार्थ आपण असं धरून तुम्हाला लक्षात येईल की दिल्लीमध्ये सर्व नेते म्हणजे काय 15-20 मुख्यमंत्री असतील देशभरातले ते त्यांनी बोलवलं ते प्रचारासाठी. अशा पद्धतीचं मॉडेल हे आपचं मॉडेल नाही होऊ शकत. आप हा प्रत्येक ठिकाणी पणतीच्या स्वरूपामध्ये प्रत्येक ठिकाणी दिवा लावायचा प्रयत्न करेल आणि आम्हाला खात्री येते हा प्रकाशमान होईल, म्हणजे त्याच्यातून आसमंत. तर असं ते मॉडेल आहे. त्यामुळे संघटना बांधणी, सामान्य माणसाला ताकद देणं, तो उभा राहणं हे खूप महत्वाचं आहे. आता मनसेचा विषय निघाला होता. एक टाइम असा होता राज्यामध्ये की या सगळ्या पक्षांना म्हणजे आता जे सत्तेत आहेत त्यांना सगळे लोक वैतागले होते आणि मनसे त्यावेळेला मोठा होता पक्ष, त्यावेळेला सगळ्यांनाच मनसे हा एक चांगला पर्याय आहे असं वाटू शकत होतं. पण तिकडनं पण मनसे तितकी नंतर पाहावी अशी उभारणी घेऊ नाही शकलं. त्यामुळे तुमच्याकडे ऍज अ पक्ष म्हणून पाहताना दोन्ही मॉडेल समोर आहेत पक्षांच्या हिशोबाने. एक मनसेचा डाऊनफॉल कसा झाला तेही आहे, एक छोटे बाकीचे स्थानिक पक्ष असतील किंवा राष्ट्रीय पातळीचे पक्ष त्यांनी इथे येऊन काम कसं केलं, हे दोघांची कारकीर्द तुमच्या समोर आहे. तर तुम्ही या पक्षांकडे मग कसं पाहताय सध्याच्या घडीला?
आजच्या घडीला तुम्ही जे मनसेचं उदाहरण देता ते एंटरटेनमेंट मॉडेल झालं नंतर. त्याचं कारण असं तिथे कार्यकर्ते तुम्हाला मनसेचे कार्यकर्ते खूप चिवट आणि दिसतील. मनसेच्या नेतृत्वाची जी रेल्वे आहे त्यांची ती इंजिन आहे ती कधी उजवीकडं कधी डावीकडं कधी कुठं जातं हे काही कळलंच नाही सामान्य कार्यकर्त्याला आणि सामान्य माणसाला सुद्धा कळलं नाही. त्यामुळे तुमच्याकडे आयडिओलॉजी नसेल तर तुम्ही भरकटता असा तो मोठा प्रश्न आहे. आणि तेच तुम्हाला लक्षात येईल की शरद पवार किंवा राष्ट्रवादीच्या बाबतीत घडलं. ती आर्थिक सत्ता मिळवणं एवढंच एक टार्गेट ठरल्यानंतर तुमची कुठेही म्हणजे धरसोड पद्धतीची दिसायला लागते. मग भ्रष्टाचाराचं मधून तयार होणारी माणसं तुम्हाला तुमच्या आधारासाठी लागतात. हे सगळं मॉडेल जे आहे ना हे सगळं मॉडेल राजकीय मॉडेल याला पर्याय आपल्याला उभा करायला लागणार. त्यामुळे हे राजकीय वेगवेगळे प्रयोग निश्चित झाले. अगदी पूर्वीचे सुद्धा प्रयोग आहेत की आपल्या सासवड भागामध्ये जनता दलासारख्या काही लोकांनी पण प्रयोग केलेले आहेत. अगदी शेतकरी कामगार संघटनासारखे प्रयोग झाले किंवा मध्यंतरीच्या वेळात वंचितने सुद्धा चांगल्या पद्धतीने मतदान मिळवलं. परंतु त्याच्या पुढे नुसतं मतदान मिळवणं किंवा तेवढं पुरेसं नाही. त्या कार्यकर्त्याला तुमची ताकद तुम्ही दिली का नाही, त्यात तो कार्यकर्ता उभा राहतो की नाही आणि तो एका अर्थाने चिवटपणे ही पुढची विचारधारेवरची लढाई लढू शकतो का हा प्रश्न येतो. आणि कुठेतरी आम आदमी पार्टी या विचारधारेच्या लढाईमध्ये निश्चितपणे उतरताना दिसतं. म्हणजे विचारधारेबद्दल आपण बोलतोय सध्या तर एक 2 फॅक्टर पाहायला मिळतात महाराष्ट्रात की एका साईडला हिंदुत्ववादी म्हणणारा ग्रुप एका साईडला, दुसऱ्या साईडला एक शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र असं म्हणणार आहे. मग अशा 2 याच्यामधून आम आदमी पक्षाची काय विचारधारा किंवा आयडिओलॉजी, कुठली आयडिओलॉजी घेऊन नेमका आम आदमी पक्ष चालणार आहे? आता असं बघा की भाजप हिंदुत्वाचं राजकारण करतं, पण हिंदुत्वाचं राजकारण म्हणजे काय करतं? इथले सामान्य माणूस हा बहुसंख्येने हिंदूच आहे ना. मग त्याच्या घरातला 50% जास्त वाटा शिक्षणावरती खर्च होतो. त्या माणसाला काय मिळालं हातात? म्हणजे सामान्य हिंदूच्या कुठल्या पद्धतीच्या गरजा या पक्षाने भागवल्या तर त्या नाहीच भागवल्या. त्या अस्मितेचं राजकारण करणं हिंदुत्वाचं म्हणजे काय तर कडवी अस्मितेची भाषा बोलायचं आणि लोकांची माथी फिरवायची असं ते धोरण आहे. त्यामुळे आमच्या मते ते हिंदुत्वाचं राजकारण सुद्धा नाही आहे. मग हिंदुत्वाचं राजकारण जर होतं तर तुम्ही मराठी माणसाच्या मागे का नाही उभं राहिला? हिंदी भाषेची सक्ती करत असताना हे गप्पा बसले. म्हणजे कोथरूड सारख्या मराठी प्राबल्य असणाऱ्या माणसाच्या भागामध्ये सुद्धा कुठले चंद्रकांत दादाही सुद्धा बोलत नव्हते, मेधा कुलकर्णी पण बोलत नव्हते हिंदूच्या विरोधामध्ये, सत्तेच्या विरोधामध्ये. त्यामुळे शाळांमध्ये सत्य होत असेल, मुलांचं नुकसान होत असेल तर ती हिंदू मुलं नाहीत का? मातृभाषेमध्ये शिकायला हवं ही साधी मागणी मान्य करू शकत नाहीत देवेंद्र फडणवीस. हे काय आहे? त्यामुळे त्यांची हिंदुत्वाची लढाई ही खोटी लढाई आहे. त्या अर्थाने ती कुठल्याही याची नाही आहे. ती फक्त एवढ्यासाठी ती मतदाराचं अस्मिता जाग्या करणं, त्याला मतदाराला आपल्याकडे ओढणं आणि आत्ताचा सुद्धा आरक्षणाचा मुद्दा त्या मुद्द्यामध्ये अडकून ठेवून मग त्यांच्याच पक्षामधल्या एकाने म्हणायचं की आम्ही मराठ्यांना जरांगेंना जे काही आश्वासन दिलं ते सर्व मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून दिलं. दुसऱ्या मंत्र्या म्हणायचं माझ्याशी चर्चाच केली नाही, भुजबळांसारख्या मंत्र्यांनी म्हणायचं. तिसऱ्या बाबी असं म्हणायचं की या मुंबईमध्ये 5-5 दिवस आंदोलनाचं एका अर्थाने मुस्तटदाबी होईल अशा पद्धतीने प्रयोग करायचे. हे सगळी जी धोरणं आहेत ही त्या अर्थाने भाजपची आहेत. आता दुसरीकडे तुम्ही जो म्हणता ती शाहू फुले आंबेडकरांचा प्रश्न आहे. तर शाहू फुले आंबेडकरांचं धोरण राबवायला पाहिजे म्हणजे काय आहे? तर म्हणजे राष्ट्रवादी किंवा यांचं नाही ना, शिवसेनेचं नाही ना. शाहू फुले आंबेडकरांनी म्हटलं काय तर फुलेंनी जर म्हटलेलं असेल की महिलाचं सक्षमीकरण करायचं आहे किंवा शाहूंनी महाराजांनी पण काय म्हटलं ते शिक्षणाविषयीचं काम म्हटलेलं आहे. अगदी आपण स्वराज्याची कल्पना जरी घेतली तर स्वराज्याची कल्पना काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब असतील किंवा फुले सावित्री हे सगळेजण असतील या सगळ्यांच्या भूमिका या सामान्य माणसाला त्यातला वंचित घटक आहे, दुर्बल घटक आहे, त्याला सोयी सुविधा मिळवून देणं हे आहे. हे धोरण कुठे दिसतं या विरोधी पक्षांमध्ये जे तुम्ही म्हणता तसं आयडिओलॉजीचं सांगतायत. त्यामुळे आयडिओलॉजी ही सांगायची गोष्ट झाली आहे. प्रत्यक्षामध्ये त्याच्यावरती कोणी चालताना आता दिसत नाही. ही खरी सामान्य माणसासाठीची शोकांतिका आहे. तुम्ही आरक्षणाबद्दल बोलला, मराठा आरक्षण. असे म्हणजे लाईक डायव्हर्स ओपिनियन्स आहेत लोकांचे
एक म्हणतात की आम्हाला मिळालंय आरक्षण, दुसऱ्या म्हणतात की जे आधी एकनाथ शिंदेने दिले तेच परत त्यांनी रिपीट केलेलं आहे. तर तुमचा काय विचार आहे यावरती? काय आहे याच्यामध्ये आरक्षणाचा खरी लढाई मधला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा याच्याशिवाय मागे राहतो. म्हणजे आरक्षण संविधानाने दिलेलं आहे आणि जे काही सामाजिकदृष्ट्या वंचित दुर्बल आहेत त्यांना हे आरक्षण मिळालं पाहिजे, हे आपल्या संविधानामध्ये आहे. त्यामुळे ते कायदेशीर मार्गाने मिळालंच पाहिजे. आता कायदेशीर मार्गाने मिळण्याच्या ऐवजी हे रस्त्यावरच्या लढाईमधून मिळेल हा विश्वास हे शिंदेसारखं सरकारच देतं. म्हणजे ही लढाई ही एका अर्थाने डबल इंजिन जर जेव्हा म्हणतायत तेव्हा ती केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांनी मिळून हे करून द्यायला पाहिजे आरक्षण. परंतु प्रत्यक्षामध्ये ते तसं करताना दिसत नाहीत. हे विषय सातत्याने काय म्हणू ठेवायचे, तसेच ठेवायचे, तरंगत ठेवायचे आपण म्हणू त्याला, अशा पद्धतीने टांगते ठेवायचे, त्याच्यावरती खेळत राहायचं. कोण असेल असं वाटतं तुम्हाला मराठा आरक्षणाच्या मागे? मध्यंतरी अशा पण चर्चा सुरू होत्या ज्यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला, की एकनाथ शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यामुळे हा प्रश्न तितका मोठा केला गेला आणि जरांगेंना मध्येच अडवलं तिथं पनवेलच्या तिथे आणि तिथून पाठीमागं पाठवलं. त्यावेळेला एकनाथ शिंदेच्या नावाची चर्चा झाली. मध्यंतरी भाजपकडनं पण असा प्रचार सुरू होता की याच्या मागे शरद पवार आहेत. आता बऱ्यापैकी त्यांचे उघडपणे काही नेते बोलतात पण की शरद पवार अशा घटकांना ताकद देतात, रोहित पवारांनी जरांगे पाटलांना तिथं आणून बसवलं वगैरे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या सिच्युएशन मध्ये की कोण नेमकं असेल याच्यामध्ये? खरं जर असं बघितलं की दुसरी बाजू पण बघा त्यातली, ती इतक्या मोठ्या प्रमाणावरती जरांगे पाटलांच्या मागे माणूस का जातोय? हे कुठल्याही त्या नेत्याच्यामुळे नाही जात आहे. हे गरजवंत मराठा माणूस आहे, त्याची ती गरज निर्माण झाली ना, त्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये जे उदारीकरणाचं मॉडेल आलं त्याच्यामधून हा शेतकरी नागवला गेलाय. म्हणजे जो आर्थिकदृष्ट्या सबळ होता किंवा जो एका अर्थाने पोशिंदा होता आपण म्हणतो ना, तो पोशिंदा आता प्रफुल्लित झालाय, त्याच्या हाताशी काही राहिलेलं नाही. ही परिस्थिती निर्माण झाली आणि ही भावना जी आहे ही सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि याच्यातून लाखोंच्या संख्येने माणसं उभी राहत आहेत. त्यामुळे गरजवंत मराठ्यांची गरज हा प्रश्न आहेच निश्चितपणे. खरं जे आहे ते हा. आता प्रश्न असा आहे की त्यांची दिशा भरकटण्याचं काम, म्हणजे त्यांच्या मागे कोणी नेता आहे म्हणण्यापेक्षा यांना भरकटवण्याचं काम कोण करत आहे? तर भरकटवण्याचं काम हे सर्वच राजकीय पक्ष करतायत. म्हणजे देवाभाऊंच्या काही कोटींमधल्या जाहिराती लागतात, देवाभाऊ म्हणून निनावी पद्धतीचा. यांना निनावी स्पॉन्सर कोण मिळतो? त्यामुळे हे सगळे प्रश्न जे आहेत, कोण कोणाच्या मागे उभा आहे हा त्या अर्थाने सामान्य माणसाच्या मनातही प्रश्न आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोण मागे उभं राहणं हा शोध घेण्यापेक्षा सामान्य माणसाची खरीच लढाई आहे का, तर ही लढाई आहे. खरं तर हे आरक्षणाच्या मुद्द्यामुळे बाकीचे सगळे मुद्दे पाठीमागे पडलेले, जसं बेरोजगारी असेल, रस्त्यांचे प्रश्न, ट्रॅफिकचा प्रश्न, सगळेच प्रश्न मागे पडलेले आहेत. तर या कोर मागणीबद्दल जरांगे पाटलांची जी मागणी आहे, आम्हाला आरक्षण पाहिजे पण ओबीसीतनंच आरक्षण पाहिजे, याच्याविषयी आम आदमी पक्षाचा काय स्टँड आहे? जी संविधानातल्या कायद्याच्या हिशोबाने जी मिळू शकते आणि टिकू शकतं, आणि म्हणून मी मगाशी म्हटलं ती टिकू शकतं असा जर आपण शब्द वापरला की आरक्षण टिकू शकणारं आरक्षण, तर नुसती ती चर्चा करायचा मुद्दा नाही. ते आरक्षण टिकू शकतील या पद्धतीने तुम्हाला कायदेतज्ञ बरेच मदत करू शकतात. त्यांच्या पद्धतीने हा प्रश्नाला हात घालायला पाहिजे. नुसतं चर्चेसाठी ओपन करणं आणि कोणीतरी राजकीय लोकांनी त्याच्यावरती भाष्य करणं आणि मग ती पुन्हा चर्चा फिरवत राहणं, हा जर उद्देश असेल तर तुम्ही सर्वांनाच मतं विचारू शकता. परंतु ही मतांना त्या अर्थाने किंमत नाही, कारण ते संविधानाने, आणि तुम्हाला पाहिलंय की इंदिरा साहनी प्रकरणापासून वेगवेगळ्या कोर्ट केसेसमध्ये वेगवेगळे निकष पुढे आलेले आहेत आणि हे निकष आले असतील त्याची पूर्तता करणं हे गरजेचं आहे कायदेतज्ञांनी, आणि मग ते आरक्षण देता येईल. दुसरा यातला महत्वाचा प्रश्न असा आहे की ज्या आरक्षणाच्या मागणीभोवती हे सगळं राजकारण चालू आहे ना, त्या ताटांमध्ये काय आहे आज? ज्या ताटांसाठी, जेवणाच्या ताटांसाठी आपण भांडणं करतोय, त्या ताटामध्ये आज काही शिल्लकच राहिलेलं नाही. म्हणजे ज्या सरकारी नोकऱ्या हव्यात त्या सरकारी नोकऱ्या जर कंत्राटी पद्धतीने देणं असेल, अगदी प्राध्यापकाच्या नोकऱ्या सुद्धा कंत्राटी पद्धतीने देण्याचं आत्ताचं धोरण आहे. मग हे धोरण असेल तर प्रत्यक्षामध्ये काय त्याच्या हाताशी येणार आहे? त्यामुळे ही लढाई लढत असताना दुसरीकडे या ताटामध्ये काहीच नाही आहे. त्यामुळे आमचा प्रश्न तो येतो की या ताटामध्ये ते कधी भरलं पाहिजे ना. तुमची शिक्षण व्यवस्था इतकी उत्तम पाहिजे, तुमची आरोग्य व्यवस्था इतकी उत्तम पाहिजे. आरक्षणामध्ये मिळणार काय आहे? तर शैक्षणिक आरक्षण,
दुसरं तुमचं नोकरीमधलं आरक्षण आणि तिसरं म्हणजे राजकीय आरक्षण. आता यातल्या 2 महत्वाच्या गोष्टी तुमच्या हातात आहेत ना. ती शैक्षणिक आरक्षण जे आहे म्हणजे शिक्षणातनं जर एखाद्या माणसाचा विकास होतो, हे आंबेडकरांनी पण डॉक्टर बाबासाहेबांनी पण सांगितलेलं आहे ना. त्यामुळे शिक्षण हा एकमेव मार्ग आहे की सामान्य माणसाला की त्याचा विकास घडवून आणण्याचा. तुम्ही तुमच्या मुलाला हे तर नाही सांगू शकत ना की बाबा चोऱ्या माऱ्या कर आणि तू घराचा विकास कर. त्याला एकमेव त्या आईला एक पर्याय असतो की तू चांगला शिक बाबा. त्यामुळे शिक्षण हेच फक्त त्या घराच्या विकासाचं साधन आहे. हे करायचं असेल तर आपल्याला त्या ताटामध्ये मोफत शिक्षण दिलंच पाहिजे. मोफत त्याला नोकरी रोजगार मिळू शकणार अशा पद्धतीचं शिक्षण हे त्याला शेवटपर्यंत मिळालं पाहिजे. मग तो आर्थिकदृष्ट्या कुठल्याही याच्यातला असेल किंवा सामाजिकदृष्ट्या सुद्धा मागासलेला असेल, हे घडवणं गरजेचं आहे. आणि ही सुविधाच जर तुम्ही निर्माण नाही केली तर या आरक्षणाचा पुढे काय होणार आहे हा प्रश्न त्यातनं निर्माण होतो. दुसरा प्रश्न असा आहे की रोजगाराच्या संधीच्या बाबतीत. रोजगाराच्या संधीच्या बाबतीत महाराष्ट्राची स्थिती आज काय आहे? महाराष्ट्राने जे मॉडेल पूर्वी अवलंबलं म्हणजे आपण जर पुण्यासारख्या शहरात बघितलं तर बजाजच्या 15-15 गाड्या आपल्याला जाताना दिसायच्या, ज्याच्यामध्ये कामगार पिंपरी चिंचवडमधून पुण्यामध्ये येताना दिसायचे. आज कामगार हा बाहेर फेकला गेलेला आहे. ब्ल्यू कॉलर जॉब म्हणून त्याला नाकारलं गेलेलं आहे आणि तो शहराच्या बाहेर फेकला गेला. आता या सगळ्यामध्ये या इंडस्ट्री या शहराच्या बाहेर गेल्या का? तर बिल्डर लॉबी याच्यामध्ये आली मोठ्या प्रमाणावरती. आणि या सगळ्याने हे जे मॉडेल विस्कटलेलं मॉडेल आहे, त्यामुळे औद्योगिकदृष्ट्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधनं बरेच ठिकाणी आपल्याला दिसतं की लुटालुटीचं राजकारण, गुंडागर्दी चालते. आपण चाकणसारख्या भागामध्ये पाहिलं तर. त्यामुळे इंडस्ट्रियल मॉडेल जे आहे ना ते टिकू शकलं नाही. महाराष्ट्रामधनं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा मोठ्या प्रमाणात गुजरात किंवा इतर ठिकाणी गेला. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरविषयी मी बोलतो मुख्यत्वे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जर पुण्यासारख्या शहरामध्ये टिकलाच नाही तर रोजगाराचं मॉडेल एक्झॅक्टली कुठलं मिळणार आपल्याला? त्यामुळे रोजगाराची संधीच उपलब्ध होताना दिसत नाही. त्यामुळे आज जो झेड जनरेशन आपण म्हणतो, झेनझी म्हणतो, यांचे प्रश्न तर मोठे आहेत. एआयचं त्यांच्यावरती तांत्रिक तलवार आहे, त्याच्यामुळे खूप सारे जॉब जातात. त्यामुळे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीला पण आता आपल्याला दिसतंय. बट दुसरीकडे अमेरिकेने या पद्धतीचं तारीफ लावलं आहे. तर तेव्हा काय करणार? आज विदर्भामध्ये कापसाला जो भाव आहे 7,500च्या जवळपास हमी भाव आहे. आज अमेरिकेमधनं जो कापूस येत होता त्याच्यावरती 11% टॅरिफ होतं, ते मोदी सरकारने काढलं. का? तर मोदी तिकडे यांना अमेरिकेला खुश करण्यासाठी. आणि हे खुश केल्यानंतर आता काय होईल? आता जवळजवळ किलोमध्ये 15 ते 20 रुपयांनी कापसाचा भाव उतरेल. आणि मग आता ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या पुढच्या महिन्यांमध्ये जेव्हा कापूस आपला भारतातला विदर्भातला येईल तेव्हा तो कापूस विकला जाणार नाही. आणि जर त्याला हमीभाव नाही मिळाला, मार्केटमध्ये सरकार उतरलंच नाही हमीभावाने कापूस खरेदीला, तर याला आत्महत्येशिवाय पर्याय काय? त्यामुळे या पद्धतीच्या संधी उत्पन्न करणं हे राज्याचं काम असतं. म्हणजे विकासाच्या संधी किंवा त्याला त्या पद्धतीचं संरक्षण देणं हे होत नाही, दिसत नाही. त्यामुळे आरक्षणामधनं येत असताना प्रश्न येत असताना आपल्याला त्या ताटामध्ये काही गोष्टी आल्याच पाहिजेत तर तुम्हाला त्या वाटप करता येईल ना. तुम्ही वाटपाचे सोपे मार्ग स्वीकारले. तुम्ही काय केलं तर फसव्या 1,500 महिना अशा पद्धतीची योजना आणल्या. शेतकऱ्यांना तरी 1,000 रुपये द्यायचे, 2,000 रुपये द्यायचे, या पद्धतीची धोरणं राबवली. अरे प्रत्यक्षामध्ये शेतकरी वर्षानुवर्ष त्याच्यात तुचतोय ना. त्याचं नुकसानीचं म्हणजे शरद जोशींपासून अनेक आंदोलन आपण पाहिली. त्या शेतकऱ्याला नाडला जातोय. त्या शेतकऱ्याचं उलटपक्षी तो नफ्यात येण्याच्या ऐवजी तो तोट्यात जात राहतोय सातत्याने. हे जे मॉडेल आहे, हे जे आपण म्हणतो आहोत, हे सगळं गेले काही वर्ष सातत्याने घडतंय. त्यामुळे आरक्षणाच्या गोष्टी मान्य करत असताना त्याच वेळेस विकासाचं एक प्रारूप आपल्याला समोर आणायला पाहिजे. यामध्ये सरकार मागे पडली आहेत आणि त्यामुळे फक्त आरक्षणावरती अस्मितेच्या सहाय्याने भांडणं लावणं हे यांचं धोरण आहे. आणि आपण आता या निवडणुकीमध्ये पण बघू की या स्थानिक महानगरपालिकांच्या आणि पंचायत समित्यांचे इलेक्शन आहे, तोपर्यंत हे प्रश्न असेच लोंबकळत भिजत ठेवले जाणार. तुम्ही राजकीय आरक्षणाचं पण तुम्ही थोडंसं बोललात. तर म्हणजे जरांगे पाटलांचं आंदोलन जेव्हा सुरू झालं होतं त्यावेळेला त्यांची मागणी फक्त एवढी होती की आमची लेकरं बाळं शिकतायत, त्यांना आरक्षण पाहिजे, आम्हाला आरक्षण पाहिजे. त्याच्यानंतर ते डायव्हर्ट झाले ओबीसीकडे की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. त्याच्यानंतर पाठीमागच्या काही 1 महिन्या 2 महिन्यापूर्वी त्यांनी हे पण स्टेटमेंट केलं की ओबीसीतनं जर आम्हाला आरक्षण मिळतंय तर मग त्यांना ज्या सवलती मिळतात त्या सगळ्या सवलती आम्ही घेणार, त्याच्यामध्ये राजकीय आरक्षण पण आम्ही घेणार. मग अशा वेळेस तुम्हाला असं वाटतंय की मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची गरज आहे म्हणून?
याच्यात काय आहे की आता आरक्षणावरती जे कुणबी आणि हा जो आहे त्यात मुळात कुणबी हा ओबीसीमध्ये गृहीत धरून त्या पद्धतीचे म्हणजे सोय होतीच. प्रश्न काय होता की त्याला जो पुरावा आहे तो पुरावा कुठला वापरायचा. मग हैदराबाद गॅझेट असेल किंवा इतर काही गोष्टी असतील. म्हणजे काय आहे की नवीन काही धोरण नाही आहे. म्हणजे तुम्ही उद्या आपण असं म्हणतो ना की जन्माला आल्यानंतर जन्म दाखला नसेल त्याच्याकडे तर मग ऍफिडेव्हिट द्या. हे जे आहे किंवा हॉस्पिटलमधनं एखादं सर्टिफिकेट आणा मग जन्म दाखला चालून जाईल. तशाच पद्धतीने एखाद्या समाजाचा घटक हा ओबीसी मध्ये पूर्वीपासूनच आहे. त्या घटकाकडे पुरावे नाहीत तर ते पुरावे कुठले कुठले चालू शकतात याच्याविषयीची स्पष्टीकरण हे जे आहे GR तो दिसतो जास्त करून. आणि त्यामुळे त्या संदर्भामध्ये काही फार विशेष काही घडलं अशातला भाग नाही. त्यामुळे आपल्याला याकडे असंच बघायला पाहिजे की या पद्धतीच्या मागण्या होऊ शकतात, होतात, त्याच्यात गैर काही नाही आहे. त्यामुळे या मागण्या जेव्हा एखादा समाज करतो तेव्हा त्या फुलफिल करणे शासनाची जबाबदारी आहे. त्यांची फसगत करत राहणं हे गंभीर आहे ना. म्हणजे हे आंदोलनासाठी 3 महिन्यापूर्वी जर जरांगे पाटलांनी जर हे दिले असेल, इशारा दिलेला असेल तर तुम्ही त्यांना मुंबईपर्यंत येण्याच्या अगोदर हा साधा GR जो होता तो काढू का शकला नाही. हे जे आहे हे तुम्हाला असं लक्षात आणून देतं की याच्या मागचं राजकारण काय आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये पण याची कुठं श्रेयवाद घेण्यासाठीचं पण आहे असं वाटतं तुम्हाला की आधी एकनाथ शिंदेने दिला होता मग रिवाईज परत फडणवीसांनी दिला त्याच्यानंतर जाहिरातबाजी पण झाली देवाभाऊ म्हणून ज्याचा उल्लेख तुम्ही केला तर श्रेयवादासाठी पण कुठंतरी श्रेयवादासाठी आहे. दुसरं म्हणजे काही समाज घटक जे आहेत ते निवडणुकीसाठी बांधून ठेवायचे सातत्याने. मग सातत्याने कुणीतरी भडकाऊ विधानं करायची, कुणी ओबीसींच्या बाजूने करायची, कधी मराठ्यांच्या बाजूने करायची, कुणी कधी अगदी ब्राह्मणांच्या बाजूने पण करायची, जैनांच्या बाजूने पण करायची. हे वेगवेगळ्या आणि मग मुस्लिमांना पण विधानं टार्गेट आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळ्या धर्म जात आधारित त्यामुळे पाठिंबा देणारे मतदार उभे करणे हे याच्यातलं राजकारण. कारण भाजप आणि इतर पक्ष यांच्या धोरणांमध्ये फारसा फरक नाही आहे. अडचण त्याच्यात आहे की गेल्या कित्येक वर्षांमध्ये यांची राजकीय विकासाची धोरणं ही समान आहेत, एकसारखी आहेत. म्हणूनच इथल्या आपण ज्याला लोकसभेचा उमेदवार म्हणून आम्ही धंगेकरांना पाठिंबा देत होतो तेच धंगेकर कुठल्या तरी वेगळ्याच पक्षात जातात किंवा भोरबीर भागामधले सुद्धा आमदार खासदार इकडे तिकडे फिरत राहतात. याचं कारण काय आहे की यांच्या धोरणांमध्ये काही फरक नाही आहे. यांची धोरणं सेम आहेत, तीच धोरणं आहेत, फक्त ते मतदार कुठला कसा बांधून घ्यायचा याचा विचार करतायत. त्यामुळे धोरणांमध्ये फरक नसेल तर काही सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये फरक पडणार नाही. महाराष्ट्रात मध्ये आतापर्यंतचा म्हणजे इतिहास असा आहे पक्षांच्या बाबतचा की स्थानिक पक्ष जरी असला तरी वन हँड सत्ता आतापर्यंत कोणाला मिळवता नाही आलेली. तर मग अशा वेळेस बऱ्याचदा राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांच्याकडनं युतीचं धोरण राबवलं जातं की आम्ही याच्याबरोबर युती करतो. किंबहुना राष्ट्रवादीकडनं तर बऱ्याचदा असं होतं की दुसऱ्या पक्षाचा कोणीतरी पदाधिकारी असेल, राष्ट्रवादी स्वतः इन होऊ शकत नाही किंवा त्या मुद्द्यावरती हात घालू शकत नाही म्हणून राष्ट्रवादीकडनं दुसऱ्या पक्षातल्या व्यक्तीला आंदोलन करायला सांगितलं जातं किंवा थोडीशी ताकद दिली जाते. मग अशा वेळेस आप नवीन पक्ष तयार होतो तर तुम्ही युतीबाबत असं काही विचार करता भविष्यात कुठल्याही पक्ष सोबत किंवा इतर ठिकाणी? राजकारणामध्ये जर आपण आयडिओलॉजी किंवा विचारधारेवर आधारित म्हणत असू तर त्याच पद्धतीने कधी युती झाली तर ती पर्यंत त्याच्यामध्ये काही धोरणं धरून किंवा काही पुढचे कार्यक्रम धरून या पद्धतीच्या युत्या छोट्या मोठ्या होऊ शकतात. की त्याचं कारण असं असतं बऱ्याचदा की एखाद्या पक्षाला तुम्ही म्हणता तसं मोठ्या प्रमाणात नाही मिळालं मतदान तर मग पर्याय काय आहे तर पर्याय असे असू शकतात. हे पर्यायांचा वापर सातत्याने काही वाईटच झाला असं काही कारण नाही. बऱ्याचदा युत्या या चांगल्या पद्धतीने काम पण करू शकलेल्या आहेत असं आपल्या इतिहासामध्ये दिसतं. त्यामुळे युती चांगल्या पद्धतीने काम करू शकतं परंतु त्याच्यात स्पष्टता असायला हवी. ती स्पष्टता असेल तर त्या पद्धतीचा विचार कदाचित पुढे मागे कधी आम आदमी पार्टी करू शकते. आम आदमी पार्टीने हा विचार कधीच करणार नाही असं त्याच्यात नाहीये परंतु ते विचारधारेशी संलग्न ही युती असेल. आपण दिल्लीकडे वळूया आता. दिल्लीची सरकार जी आम आदमी पार्टीची होती ती पडली तर त्यामागे सगळ्यात मोठं कारण काय तुम्हाला वाटलं की तुमचे लीडर्स एकतर जेलमध्ये गेले होते आणि लोकांना असं वाटलं की त्यांच्यावर करप्शनचे चार्जेस होते
तर ते सिद्ध झाले की नाही ते तर दुसरी गोष्ट. पण त्या लोकांना, दिल्लीच्या लोकांना असं वाटलं की हे सगळे करप्ट आहेत आणि आपण ह्यांना निवडून नको द्यायला बरं. दिल्लीमध्ये त्या काळामध्ये खूप मोठ्या घडामोडी झाल्या. म्हणजे आता आपण बागे फिरून बघत असताना तुम्हाला लक्षात येईल की जवळजवळ मतदान जे पडलं त्या मतदानामध्ये म्हणजे 45 आणि 47% जवळपासचा म्हणजे 2% फरक भाजप आणि आम आदमी पार्टीच्या मतदानामध्ये. आता 2% फरकांमुळे प्रत्येक सीट किती मध्ये फरक पडला, हा डबल पडला, दुप्पट झाला. म्हणजे भाजपच्या सीट आम आदमी पार्टीच्या डबल मिळाल्या. आता याच्यामध्ये कारण याच्यामध्ये आहे की तुम्हाला असं लक्षात येईल की याच्यामध्ये निश्चितपणे आम्ही मतदार चोरीचा आरोप जो करत होतो तो निश्चितपणे आहे. म्हणजे अगदी आपण अरविंद केजरीवाल यांच्या मतदारसंघात जर बघितलं तर 4-5 हजारच्या फरकामध्ये ते पडलेले आहेत. आणि तिथे तुम्हाला 5-5 हजार 10-10 हजार मतदार नव्या याद्या त्या काळात सुद्धा आम्ही जाहीर केल्या होत्या आणि मतदारांना आम्ही उभं केलं होतं समोर की यांचा मतदारसंघ बदलला गेला आहे. याचं कारणच आहे की हा जो फरक आहे हा पद्धतीने भरून काढणे आणि जिथे 5 हजाराचा 4 हजाराचा फरक होता ज्या ज्या सीट्समध्ये तिथे 10-10 हजार मतदार दुसऱ्या मतदारसंघातनं आणणे आणि अशा पद्धतीने सीटचं जे मतदार चोरी आहे किंवा तिथले जे देशभरातले जे खासदार आहेत ते दिल्लीमध्ये न्यू दिल्लीमध्ये राहतात आणि खासदारांच्या घरामध्ये तुम्हाला 40-40, 50-50 मतदार अचानक नवीन आले. हे कुठून आले? तर हे सगळं जे आहे नंतरच्या काळामध्ये काँग्रेसने पण हा मुद्दा मांडला, परंतु आम आदमी पार्टीने त्या काळातच मांडला होता. दुसरी गोष्ट, त्या काळामध्ये आर्थिक हे बजेट हे जाहीर झालं आणि तेव्हा एका मध्यमवर्गीयाला मोठ्या प्रमाणात आयकरात सूट देण्याचं धोरण अचानक राबवलं गेलं आणि हे दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होतं. प्रत्यक्षमध्ये निवडणूक आयोगाने म्हटलं होतं की अशी कुठली निवडणुकीच्या आश्वासनं द्यायची नसतात, परंतु मोदी सरकारने हे केलं. तिसरी गोष्ट, तिथल्या मतदारसंघामध्ये 10-10 हजार 1000 रुपयाचे चेक किंवा हजाराच्या नोटा या ओपनली दिल्या गेल्या आणि मीडियासमोर ते आलं आणि तेव्हा असं सांगितलं गेलं की त्याचा जो उमेदवार होता भाजपचा त्या उमेदवाराच्या वडिलांचा ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टनी मदत केलेली आहे सामान्य माणसाला. चेक पण देण्यात आले आणि नोटा दाखवल्या ना लोकांनी. त्यामुळे हे सगळं जे घडलं त्याच्यामध्ये ट्रस्टनी मदत केली. आता निवडणुकीच्या काळामध्ये एखादा धर्मादाय ट्रस्ट असेल आणि तो जर अशी मदत करत असेल तर ते उघड आहे, तिथे आमिष आहे. तिसरी महत्वाची गोष्ट या सगळ्यामध्ये ती मध्यमवर्गीय माणसाला ज्या गोष्टी महत्वाच्या होतात त्यामुळे आपण पाण्याचा किंवा प्रदूषणाचा जो प्रश्न होता याला सातत्याने तिथल्या राज्यपालांनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे रस्त्यावरचा जो कचरा आहे किंवा त्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी जे काही आम्ही आदेश काढायचा प्रयत्न करतो ते सगळे आदेश तसेच पेंडिंग राहतील किंवा त्याला मान्यताच मिळणार नाही किंवा त्याला आर्थिक पटबळच मिळणार नाही, मग पगारच वेळेवर होणार नाहीत. या पद्धतीची सर्व धोरणं ही राज्यपालांच्या मार्फत केली गेली कारण तिथे राज्यपाल हा जास्त पॉवरफुल आहे किंवा त्याच्या हातामध्ये जास्त गोष्टी आहेत दिल्लीसारखं केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे. त्यामुळे या पद्धतीची धोरणं सातत्याने ते राबवली गेली आणि त्यामुळे एका अर्थाने जनतेच्या मनामध्ये असमाधान असावं त्याचा हा परिणाम आहे. परंतु आपल्याला लक्षात येतं की गेल्या 6 महिन्यात घडलं काय आता जी वीज त्यांना कन्सिस्टंटली वर्षानुवर्ष वीज त्यांना जनरेटर ठेवायलाच लागत नव्हतं घरामध्ये. आता दिल्लीमध्ये जनरेटर पुन्हा विकायला आलेत कारण वीज जाते. पाण्याचा प्रश्न तसाच आहे. आता तुम्ही पाणी साचलं, यमुनेचं पाणी पार शहरात शिरलं तर तोच प्रश्न पुन्हा निर्माण झाला. सगळी गटारं तुंबलेली होती. तिसरा प्रश्न, शाळांच्या ज्या फी गेल्या 10 वर्षामध्ये वाढल्याच नाहीत तिथे आता पालक आंदोलन करतात रस्त्यावर उतरून ती शाळेच्या फी कमी करा म्हणून. हे का घडलं? हे बीजेपी सरकार आल्यामुळे घडलं कारण त्यांचं मॉडेलच वेगळं आहे. म्हणजे सत्ता मिळवणं एक वेगळं गणित आहे आणि प्रशासन चालवता येणं त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा इमानदारी असणं हे वेगळा भाव आहे. तुम्ही वोट चोरीबद्दल बोलला, राहुल गांधींनी धरून म्हणजे मुद्दा धरलाय खूप वेळा, खूप काय तुम्हाला काय वाटतं की आहे खरंच वोट चोरी झाली का होते? म्हणजे काय प्रकार आहे की ईव्हीएम मध्ये तुम्हाला वाटतं फॉल्ट असतात की जे त्यांनी दाखवले, राहुल गांधींनी दाखवले जसं की इलेक्शनचे वोटर्स आहेत त्याच्यामध्ये गडबड आहे? त्याच्यामध्ये एक पहिला भाग निश्चित आम्ही दिल्लीमधल्या निवडणुकी पण दाखवला की मतदारांना म्हणजे भाजपचे जे तिथले स्थानिक कार्यकर्ते त्यांनीच 10-20 हजाराच्या याद्या या निवडणूक आयोगाला दिल्या होत्या की यांना नव्याने मतदार म्हणून नोंदणी करून घ्यावी. आम्ही त्या याद्या निवडणुकीच्या आधीच जाहीर केल्या होत्या.
त्यामुळे या पद्धतीचे मतदार चोरी करण्याचा प्रयत्न निश्चितपणे झाला. तो दिल्लीमध्ये तर मोठ्या प्रमाणात झाला. फक्त तेव्हा काँग्रेस बोलत नव्हती. काँग्रेस आमची चेष्टा करत होती आणि तेच काँग्रेस नंतर आता म्हणताय. परंतु हे सत्य आहे. तेव्हा ती दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या बऱ्याच मतदारसंघामध्ये आम्ही ही आकडेवारी समोर आणली. आम्ही ती झेरॉक्सच त्याचे प्रिंट काढूनच त्या समोर लोकांसमोर दाखवल्या होत्या. आता दुसरा भाग याच्यामध्ये ती व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनचा. आता महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये त्यांनी असं म्हटलं की आम्ही व्हीव्हीपॅट वापरणार नाही. आता हा मोठा प्रश्न आहे, कारण तुमच्याकडे ईव्हीएम वरती मतदान झालं तर उद्या जर एखाद्या माणसाने, सामान्य माणसाने म्हणा किंवा उमेदवारांनी पण ते म्हटलं की मला जे मतदान झालं हे मशीनमध्ये गडबड आहे, तर तुम्ही प्रूव्ह कसं करणार? ते पुराव्यासहित कसं आणणार पुढे? तर एक संधी जी होती ती व्हीव्हीपॅट मध्ये मोजणी करता येते. काही व्हीव्हीपॅट नमुना म्हणून तरी काही मशीन मधलं चिठ्ठ्या मोजता येतात ना, या आता मोजताच येणार नाहीत. म्हणजे यांनी अजून जळ वाढेल. आता निवडणूक आयोगाचे वेगवेगळे जे सुप्रीम कोर्टामधले निकाल आहेत त्याच्यात असं म्हटलेलं आहे की ईव्हीएमला आधार कशाचा आहे तर व्हीव्हीपॅटचा आहे. 2017 मध्ये व्हीव्हीपॅट सगळीकडे कंपल्सरी झालं आमदारांच्या आणि खासदारांच्या निवडणुकीमध्ये. तर त्याचा अर्थ काय, ती मोजणी केल्यावर पडताळणी करणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही मशीनवरती गेलात, तुम्ही मत टाकलं, हे बरोबर आहे, पण तेच मत मोजलं गेलं हे कसं कळणार? तर तेच मत मोजलं गेलं हे बघायला तुम्हाला व्हीव्हीपॅट मधनं चिठ्ठी दिसते आणि तेच मत मोजलं गेलं. म्हणजे दोन मुद्दे आहेत ना. ती पहिला मुद्दा जो आहे तो तुमचं मतदान नोंदवणं आणि तेच मोजलं जाणं. ते मोजलं जाणं हा जो भाग आहे ना, हा आता संभ्रम तयार होईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे छोटी गोष्ट मी सामान्य माणसांसाठी सांगतो तसं, ती तुम्ही दूध घेतलं दरवाजावरती माणसाकडनं, जवळकडनं, तर लिटरच्या मापाने मोजल्यानंतर तुम्हाला दुसरं एक लिटरचं माप असतं ती ज्याच्यात तुम्हाला क्रॉस चेक करता येतं, व्हेरीफाय म्हणतो आपण त्याला, पडताळणी म्हणतो. असं करण्यासाठी वजन काट्यापासून सगळ्या गोष्टी असतात की ज्याला व्हेरिफिकेशन सिस्टीम लागते. म्हणजे तुम्हाला भाजीवाल्याने एखाद्या वजनाच्या काट्यावरती वजन करून दिल्यावर तुम्ही त्याला क्रॉस चेक व्हेरीफाय करू शकता ना. बरोबर. इथे मतदान झाल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय कसं करणार? त्यामुळे व्हीव्हीपॅट वरचा जो निर्णय आहे हा असाच आहे. त्यामुळे भाजपचं सातत्याने धोरण असं आहे की या पद्धतीच्या सर्व मशिनरीचा गैरवापर करणं, निवडणूक आयोगाचा गैरवापर करणं. निवडणूक आयोगाचं तुम्हाला काय वाटतं की म्हणजे इंडिपेंडेंट बॉडी आहे नावासाठी आपण बोलतो की इट इज अन इंडिपेंडेंट बॉडी, पण तुम्हाला काय वाटतं की झुकतं माप देतं भाजपसाठी? झुकतं काय, उघडपणे भाजपच्या साठीच ते काम करतं. तुम्हाला दिल्लीमध्ये दिसेल ती इलेक्शन पुढे कशी ढकलायची, कुठल्या गोष्टींचं उद्घाटन झाल्यानंतर मग इलेक्शन जाहीर करायचं. कारण की ते सीसीटीव्ही पण फुटेज राहुल गांधी जे मागत होते सीसीटीव्ही फुटेज, तर ते बोलले की विमेन आहेत म्हणजे वोटर्स, आम्ही दाखवू नाही शकत. आता तुम्ही जर याचं सीसीटीव्हीचं म्हणाला तर तुम्हाला आपल्याला पंजाब मधल्या आणि हरियाणा मधल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान झालेला घटना सुद्धा आठवत असेल. तिथे मेयरची जी महापौर निवडणूक होती त्याच्यामध्ये तो माणूस सीसीटीव्ही मध्ये बघून काय त्यांच्या मतदार यात्रेवरती खुणा करून ते रिजेक्ट करत होता. आता हे सीसीटीव्ही मुळेच बाहेर आलं ना. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज हे महत्वाचं आहे. बरं, सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या कोणी मतदार जो आहे तो असं म्हणतोय का की आम्हाला मतदान करतानाच तुम्ही देऊ नका, अशा पद्धतीची सामान्य माणसाची मागणी कुठेच कधीच नव्हती. उलट सामान्य माणसाला विश्वास देणं की तुमचं मतदान योग्य ठिकाणी जातंय ही गरज आहे. आज सामान्य माणूस संभ्रमात आहे, त्याला प्रश्न पडतो की अरे ईव्हीएम खरंच देतात मतदान का गंडवतं आपल्याला. हा सामान्य माणसामध्ये विश्वास, म्हणजे तुमच्या मशीनविषयी विश्वासार्हता निर्माण करणं निवडणूक आयोगाचं काम आहे. असं नाही ते उलट करणं. मग सामान्य माणसाला जर विश्वास द्यायचा असेल तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी करायला लागतील. तुम्हाला सगळं जिथे डिमांड येईल, तुम्ही काय उघड सगळेजण सगळे व्हिडिओ दाखवत बसा असं कोणी म्हणत नाही ना. तुमच्याकडे पडताळणी करण्यासाठी पुरावे म्हणून तुम्हाला कोणी जर प्रश्न विचारला तर त्याची विश्वासार्हता टिकून ठेवण्यासाठी हे सगळं करायला पाहिजे. जर आपण महाराष्ट्राची इलेक्शन जरी बघितली तर आपण जेव्हा लोकांशी बोलत होतो, चर्चा करत होतो, त्यावेळेस जेव्हा प्री इलेक्शन दोन वेगवेगळे गट होते, म्हणजे महाविकास आघाडी आणि जी महायुती होती, तर त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की लँडस्लाईड विक्ट्री होईल महायुतीची. लोकांना असं वाटतं की जवळपास येतील, पण कुणाचं सरकार होईल सांगता येत नाही, पण एवढी मोठी लँडस्लाईड विक्ट्री येईल असं वाटलं नव्हतं. मग त्यामुळे लोकांमध्ये चर्चा निर्माण झाल्या की म्हणजे आम्ही तर यांना वोट दिलाच नव्हतं, हे कसे काही निवडून आले. तर असं खूप झालं. पण त्यावेळेस पण लोकांनी ईव्हीएम वरती शंका व्यक्त केली होती. काँग्रेसनी स्वतः
ईव्हीएम वरती शंका व्यक्त केलं. तर आम आदमी पार्टीचा स्टँड काय आहे याच्यावरती? वोट चोरी तर तुम्ही बोलला की आहेच, म्हणजे लाईक अकॉर्डिंग टू यू झालेली वोट चोरी. महाराष्ट्रामध्ये पण राहुल गांधींनी गेल्या वेळेस पण म्हटलं होतं की त्यांनी एक मोठं आर्टिकल लिहिलं होतं इंडियन एक्सप्रेसमध्ये की जशी महाराष्ट्रामध्ये कशी वोट चोरी झाली, नवीन वोटर्स कसे आलेत दुसऱ्या स्टेट्समधून पण. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? वोट चोरी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे झालं विधानसभेच्या संदर्भामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये एक दुसरी महत्वाची गोष्ट अशी पण होती की जो मतदानामधला फरक आहे तोही तसा जो पडला त्याची आकडेवारी आपल्याला काही अंशी लाभार्थी संख्या वाढवली. आणि राहुल गांधी हे कायम म्हणजे 2-3 वेळा मी ऐकलं की बोलतात की लास्टचे जे एक तासामध्ये आहेत ते खूप म्हणजे जास्ती प्रमाणात वोटर झाले. हा मुद्दा वेगवेगळ्या पक्षांनी पण मांडला आणि महाराष्ट्रामध्ये हे घडलेलंच आहे. म्हणजे शेवटच्या तासामध्ये जे मतदान मोठ्या प्रमाणात वाढलं ते मतदान कुठून आलं, कसं आलं, याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाची ती जबाबदारी आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था, इंडिपेंडंट बॉडी असेल तर त्यांची जबाबदारी आहे. परंतु याच्याऐवजी ते सीसीटीव्ही फुटेज आम्ही 45 दिवसानंतर ते डिलीट करू अशा पद्धतीची घोषणा करणे मुळात चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टाने या संदर्भात सातत्याने वेगवेगळे जे आदेश दिले त्याचा अर्थ निवडणूक आयोगाने समजून घ्यायला पाहिजे. आणि हे मतदान झालं त्याच्यामध्ये याचा सुद्धा वाटा आहे मोठ्या प्रमाणात की हे जे लाभार्थी खोटे लाभार्थी उभे केले लाडकी बहीणच्या योजनेच्या मार्गे, मी खोटे म्हणतो, कारण त्यात गरजवंतांना देणं वेगळं भाग आहे. परंतु रिसेंट रिपोर्ट होता की त्याच्यामध्ये माणसं पण म्हणजे महिला तर होतेच पण पुरुष पण होते, पुरुषांना दिलं गेलं, सरकारी लोकांना दिलं गेलं. हे सगळं जे आहे ना ही जर मतदार म्हणजे ची संख्या बघितली ती प्रचंड मोठी आहे. म्हणजे त्या फॅमिलीमध्ये जर एवढा पैसा आणि तो लमसम दिला गेला, निवडणुकीच्या आधी 2-3 महिन्याचे पैसे एकत्र दिले गेले, तर अशा पद्धतीने पैसे दिले गेले असतील तर ते एका अर्थाने उघड ही लाच आहे. आणि ही कोणाला दिली तर ती गरजूंपेक्षा बोगस लोकांना पण मोठ्या प्रमाणात दिली गेली. मग हे बोगस जर असं असेल सगळं तर हे मॉडेल वर्कआउट काही ठिकाणी एका अर्थाने काय म्हणू आपण ज्याला म्हणतो ना ती निवडणुकीच्या पूर्वीची आमिष आहेत असं ते त्याचं स्वरूप आहे. तुम्ही सुविधा दिल्या का? तुम्ही दिल्ली मॉडेलचा महाराष्ट्र सरकारले हे सगळे जे आहेत त्यांनी दिल्ली मॉडेलमध्ये आम्ही शाळा बघून येतो वगैरे अशा पद्धतीच्या घोषणा पूर्वी पण केलेल्या आहेत. प्रत्यक्षामध्ये आलं तर इथं दिल्ली मॉडेल कुठे शाळा चांगल्या सुधारल्या. तर आधी आपण मोहल्ला क्लिनिक विषयी पुण्यासारख्या ठिकाणी किंवा महाराष्ट्रामध्ये 60-70 ठिकाणी अशा पद्धती मोहल्ला क्लिनिक सुरुवातीला उभी केली जातील असं सांगितलं. आपला दवाखाना कुठे? आपला दवाखाना, या आपला दवाखान्याचं अस्तित्वच नाही, तिथे काही पद्धतीच्या सोयी सुविधाच नाही, डॉक्टर नाही. हे जर मॉडेल असेल तर या पद्धतीचं मॉडेल काही उपयोगाचं नाही. त्यामुळे हे सगळा जो आहे हा प्रशासकीय व्यवस्था तोलमोडून पडलेली आहे गेल्या 2-3 वर्षामध्ये आणि त्याच्यावरती कुणी त्याला पर्याय नाही आणि त्याला चांगला पर्याय आम आदमी पार्टीच होऊ शकतो. आम आदमी पार्टी धरून मला अजून एक प्रश्न आहे. रिसेंटली आता व्हाईस प्रेसिडेंटची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये असे रिपोर्ट्स होते की आम आदमी पार्टीच्या खासदारांनी क्रॉस वोटिंग केलंय. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? सर्वात जास्त भारतातल्या राजकारणामध्ये आज आम आदमी पार्टीच्या सर्व नेत्यांना अडकेत ठेवण्याचं, त्यांच्या नावात चौकशी लावायचं, त्यांना कुठल्याही पद्धतीने बदनाम करायचं, बदनामच नाही त्यांना हॅरेस करायचं एका अर्थाने तुरुंगामध्ये ठेवून चौकशीच्या नावे. बरं, मुख्यमंत्र्याला तुम्ही 6-6 महिने तुरुंगात ठेवू शकता. संजय सिंगांना असं 6 महिने ठेवलं. आमचे आरोग्यमंत्री ज्यांनी मोहल्ला क्लिनिक चांगले केले त्यांना तर 2 वर्ष तुरुंगात ठेवलं. आणि त्यांच्यानंतर आता क्लोजर रिपोर्ट आलेला आहे की यांनी काही केलेलंच नाही म्हणून. आता हे सगळे नेते, बरं असं फक्त दिल्लीमध्ये नाही आहे, हे तुम्हाला गुजरातमध्ये पण आमचा चैतर वसावा म्हणून जो आदिवासी आमदार आहे त्याला पण अशाच बिना चौकशी तुरुंगात ठेवलेलं आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर जम्मू काश्मीरमध्ये मेहराज मलिकला त्यांनी त्याच्यावरचा आरोप काय आहे, त्याच्यावरचे 2014 मधले आणि नंतरचे आरोप आहेत ते तुम्हाला 10 वर्षानंतर दिसतात. आणि आरोप काय आहे तर तुम्ही भडकाऊ भाषण करता, भडकाऊ बोलता आणि त्याच्यामुळे तुमचे जे 2 लाख वगैरे जे काही फॉलोअर्स आहेत फेसबुक सोशल मीडियावरचे ते तुमचा फॉलोअप करून काहीतरी दुसरी गोष्ट कृती करा. अरे लोकांनी निवडून दिलेला जो आमदार आहे तो तिथल्या हॉस्पिटलसाठी भांडतोय आणि त्या हॉस्पिटलसाठी भांडत असताना त्यांनी एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधात काही कडवट भाषा वापरली तर तो जनतेचा प्रश्न आहे, त्याची पोटतिडकीने तो मांडण्याचा प्रयत्न करतो ही त्याची भावना आहे. परंतु यांना चौकशीच्या नावे म्हणजे तिथे जनसुरक्षासारखा तिथला जो कायदा PSA ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 वर्ष विना चौकशी कुठलाही केस गुन्हा न दाखल करता
दहशतवादी म्हणून तुम्ही अटकेत ठेवू शकता, अशा पद्धतीच्या कायद्याचा वापर करून मेहराज मलिकला आतमध्ये आता टाकलेलं आहे. आणि यासाठी संजय सिंग आमचे जे खासदार आहेत ते तिथं गेले, तर त्यांना तिथल्या शेख आपलं यांना भेटू पण दिलं जात नाही. म्हणजे ओमर अब्दुल्ला आणि त्याचे वडील जे आहेत फारुख अब्दुल्ला यांना भेटायसाठी गेल्यावर दरवाजाच्या अलीकडे आणि पलीकडे उभं केलं जातं, एकमेकांना भेटू दिलं जात नाही. ही भारतातली ही म्हणजे हुकुमशाहीचं स्वरूप आहे. आणि त्यामुळे आम आदमी पार्टी भाजपच्या बाजूला पेक्षा तुम्हाला या सगळ्यात लक्षात येईल की आम आदमी पार्टी एकमेव भाजपला खरा शह देणारा पक्ष वाटतोय. गुजरात मॉडेल बघा, गुजरातमध्ये आमचा जो आमदार आता पोटनिवडणुकीमध्ये निवडून आले, तर ते जे आहे ते निवडणुकीत कशा पद्धतीने, तर त्यांना पूर्वीपेक्षा जास्त मतं पडली आहेत. पंजाबमध्ये पोटनिवडणुकीमध्ये एक आमचा आमदार आता निवडून आला, त्यालाही पूर्वीपेक्षा जास्त मतं पडलेत. म्हणजे एका अर्थाने जनता पाठीशी उभी राहते. गुजरातमध्ये आम्ही त्यांना भाजपला आता दम आणणार आहोत. म्हणजे एका अर्थाने जर असं जर असेल तर आम्ही भाजप बरोबर गेलो या म्हणण्याला काही अर्थ नाही आहे. चला, भाजप विरोधात तुम्ही आहात हे 100% मान्य आहे. पण भाजप व्यतिरिक्त मग तुम्हाला कुठला जवळचा पक्ष जास्त वाटतो, देश पातळीवरती पण आणि महाराष्ट्र पातळीवरती पण? कारण की तुम्ही काँग्रेसच्या विरोधात लढलात पहिल्यांदा. काँग्रेस तुम्ही तुमचं स्टार्टिंगच काँग्रेसच्या विरोधात केली. आणि ते बऱ्याचदा सर्वसामान्य माणसाला कन्फ्युजन पण वाटतं की आम आदमी पक्ष नेमका काँग्रेसच्या राहुल गांधींच्या जवळ आहे की नाहीये, कारण तो पॅरलली भाजप विरोधात पण लढतोय. तर मग अशा वेळेस देश पातळीवरती आम आदमी पक्षाला मित्र वाटणारा कुठला पक्ष आहे, आणि राज्यात पण सेम आम आदमी पक्षाला त्यांचा एक मित्र वाटणारा कुठला पक्ष आहे? मित्र वाटणारा पक्ष याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे की आम आदमी पार्टी कशासाठी स्थापन झाला हे थोडंसं लक्षात जर घेतलं तर आमची आम आदमी पार्टीची पुढची वाटचाल पण लक्षात येईल. आम आदमी पार्टी मुळात असं आहे ना की आम्ही कधीच असं म्हटलं नाही की आम्ही राजकारणामध्ये आहोत. आम्ही मुळात राजकारणाच्या चिखलामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही तेव्हाही असं म्हणत होतो की हे राजकारणाचा चिखल आहे आणि जेव्हा अशा मान्यता येईल तेव्हा राजकीय पद्धतीने आपण सत्ता ताब्यात करून हा बदल घडू शकतो अशी एक मनामध्ये धारणा निर्माण झाली आणि त्यामुळे मोठ्या संख्येने लोक आम आदमी पार्टीच्या मागे उभी राहिली. हे खरं आम आदमी पार्टीचं महत्त्वाचं मर्मस्थान आहे. आणि याच्या आधारावरतीच पुढच्या गोष्टी झाल्या. म्हणजे आम्ही काही राज्यांमध्ये निवडणुका लढवत असताना स्थानिक छोटे पक्ष, प्रादेशिक पक्ष असते त्यांच्याबरोबर युती केलेली आहेत पूर्वी सुद्धा. त्यामुळे युती करत असताना तुम्ही कुठल्या विचारांवरती आधारित करता हे महत्त्वाचं आहे. आणि आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर हे जे पक्ष आहेत हे त्या अर्थाने विचारावरची लढाई लढताना आम्हाला दिसत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुका आम्ही स्वतंत्रपणेच लढणार आहोत. त्या 100% आम्ही स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका आम्ही 100% स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतंत्रपणे लढवणार. याचं कारणच हे आहे की या पक्षांची विचारधारा ही आम्हाला मान्य होईल अशी आत्ता तरी दिसत नाही. त्यांची एकूण सगळी धोरणं सुद्धा जी आहेत पुढील काळामधली ती सुद्धा धोरणं आत्ता तरी तशी आम्हाला दिसत नाहीत. प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये फरक दिसतो. त्यामुळे आम आदमी पार्टी स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल. ही एक महत्वाचा प्रश्न राहिला. जसं आपण बाकीच्या पक्षांमध्ये मोठे मोठे पदाधिकारी इव्हन आमदार खासदार फुटताना पण पाहिले, एक कोर जो आम आदमी पक्ष होता आम्ही आंदोलनात उभा झालेला पाहिला, त्याचे काही पदाधिकारी पाहिले, म्हणजे जे अरविंद केजरीवालांसोबत त्यावेळेला अण्णांसोबत आंदोलनात होते. त्याच्यानंतर एक फळी नॅशनल पातळीवरती असेल किंवा बाकीच्या राज्यांमध्ये असेल तीही पाहिली. पण या सगळ्यांमध्ये काही नावं मिसिंग झाली. अंजली दमनिया ज्या आपशी जोडलेल्या होत्या त्या आता नाहीयेत. कदाचित मला वाटतं विश्वंभर चौधरी हे पण जोडलेले होते, ते आता नाहीयेत. अशी बरीचशी नावं सांगता येतील. तर मग हे का बरं झालं? इतका नवीन पक्ष असूनही, सगळ्यांना काम करायला स्कोप आहे असं असूनही मग असे म्हणजे जे की वेल नोन फेसेस किरण बेदी होते आणि त्यांचा कदाचित आता पक्षाला पण खूप फायदा झाला असता, पण ते पक्षासोबत नाहीयेत ते चेहरे. असं का? राजकीय लढाईमध्ये बऱ्याचदा खूप चिवटपणा आणि कन्सिस्टंटली काही सातत्याने कृती करण्याची गरज पडते. आणि या कृतीमध्ये सुरुवातीला जेव्हा या पद्धतीने विचारधारा देऊन भारावून खूप लोक आले, म्हणजे तुम्ही काही मोठी नावं घेतली, परंतु सामान्य कार्यकर्ता पण खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये उतरला. अगदी आम्हाला IT सेक्टरमधले तरुण सुद्धा या लढाईमध्ये उतरले. पण तो राजकीय लढाई ही इतकी सरळ सोपी नाही आहे. म्हणजे हे पूर्वी पण खूप लोक सांगत होते की राजकारणात उतरणं इतकं सोपं नाही आहे. त्यामुळे राजकीय लढाई लढत असताना खूप गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीच्या लागतात. किंवा राजकीय आपण म्हणू की निवडणूक प्रणाली जी आहे
त्या प्रणालीमध्ये पण इतक्या मोठ्या अडचणी आहेत की त्यामुळे या पद्धतीने खिशातल्या पैशावरती काम करत राहणं हे सामान्य माणसाला सुद्धा कठीण जातं. आम्हाला कोणी आर्थिक निधी देऊ शकत नाही किंवा आमचे कोणी कंत्राटदार मित्र नाही ते आम्हाला त्यातला तट देतील आणि आम्ही त्याच्या सहाय्याने निवडणूक लढवू, हे आमच्याकडचं मॉडेल नाही. आम्ही सामान्य माणसाच्या पैशावरती उभे राहिलेला पक्ष आहोत. आणि या सगळ्याचा एक परिणाम असा होतो की ज्यांना या पद्धतीची लढाई लढणं शक्य नाही ते आमचे समर्थक राहतात. हा एक त्यातला महत्वाचा भाग. काही ठिकाणी त्यामुळे विचारधारा, काही ठिकाणी असे पण प्रश्न निर्माण झाले की निवडणूक लढवली गेली नाही सातत्याने बराच काळ. म्हणजे महाराष्ट्राबाबतीत ते महत्वाचं झालं की बराच काळ निवडणूकच लढवली गेली नाही. त्यामुळे त्याच्यामधून पण काही जणांची नाराजी निर्माण झाली. आता दोन्ही भाग असतात त्याच्यामध्ये. पक्षाचं धोरण, प्रचार प्रसाराचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये आमची आर्थिकता तर खूपच कमी आहे, हा एक महत्वाचा भाग आहे. माणसं पण खूप कमी आहेत आमच्याकडे आणि निवडणुका जर लढवल्या गेल्या नाहीत तर एखाद्या ठिकाणी संघटना बांधणी कठीण जाते. महाराष्ट्रामध्ये निवडणुका सातत्याने पुढे ढकलल्या गेल्या, त्यामुळे या मधल्या काळामध्ये 5-5 वर्ष 6-6 वर्ष आपण नगरसेवकांचं बघतो इतर ठिकाणी, तिथे नगरसेवक ऍक्टिव्हच होत नाही. तर आप सारख्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी कशाच्या बळावरती, तर त्याच्याकडे काहीच कुठलं आर्थिक पाठबळ नाही किंवा कुठली आमिष नाहीत. अशा सामान्य माणसाला चिवटपणे लढत राहणं हे कठीण असतं. परंतु ही लढाई तरी सुद्धा आपचे कार्यकर्ते लढतायत. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं काही लोक येतील जातील किंवा काही लोक विचारांच्या मुळे असतील, काही लोक थोडी आजूबाजूला असतात, पण ते आमचे समर्थक असतात. तुम्हाला बऱ्याचदा तुम्ही जी नावं घेतली त्याच्यामध्ये ते आपचं समर्थन करताना निश्चित इन फ्युचरमध्ये ते म्हणजे आम आदमी पार्टीने त्यांना जर पक्षाकडनं ऑफर दिली लढण्याची वगैरे तर ते आम आदमी पक्षात दिसतील का? विश्वांबर चौधरी असतील, अंजली दमाने असतील, स्पेसिफिक चांगली माणसं आपमध्ये यावीत आमची निश्चितच अशी अपेक्षा आहे. चांगल्या माणसांनी चांगल्या लढाईसाठी आणि जनतेच्या खऱ्या प्रश्नांच्या लढाईमध्ये आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि ते आमच्या बरोबर येऊ शकतात. त्याला काही अडकाठी नाहीत किंवा आम आदमी पार्टीचे दरवाजे जे आहेत ते सर्वांसाठी खुले असतात. मग त्याच्यात जात धर्म किंवा तुम्ही महिला स्त्री पुरुष काही किंवा श्रीमंत गरीब असाही काही भेदभाव असायचं काहीच कुठलं कारण नाही. त्यामुळे सज्जन माणूस, स्वच्छ राजकारण ही भूमिका घेऊन येऊ शकतो. ठीक आहे सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही तुमचा टाइम दिला आमच्यासाठी. तुमच्या चॅनलचे त्या अर्थाने खूप खूप आभार. तुम्ही म्हणाल तसं पहिल्यांदाच एखाद्या राजकीय पक्षाची आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही आम आदमी पार्टीला संधी दिली त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. थँक्यू. थँक्यू सो मच.